आजच्या या कार्यक्रमाला सर्वांचं स्वागत. समाजाच्या समस्या संपणाऱ्या नसतात, जशा जीवनाच्या समस्या संपत नाहीत, तशा समाजाच्या समस्या संपत नाहीत. अशा स्थितीमध्ये जीवनाचे आव्हानं सर्वांना येतात आणि आव्हानांना सामोरं जाणं प्रत्येकाला आवश्यक असतं. आव्हानांना सामोरं जाणं हे मुळातच टेन्शन कमी करणार असतं. स्वतःच्या आव्हानांना आपण सामोरं जातो तसं समाजाच्या आव्हानांना सामोरं जातो. आज आपण सर्व एकत्र इथे आलेलो आहात, तर आपली भूमिका मुळात ही आहे की स्वतःच्या पलीकडे विचार करणं, स्वतःच्या पलीकडे पाहणं, स्वतःच्या जीवनाच्या पलीकडे पाहणं, लोकांच्या जीवनाचा विचार करणं, समाजाचा विचार करणं. समाजामध्ये जी काही करुणेची भावना आहे, ते करुणेच्या भावनेला विकास करण्याची संधी स्वतःच्या जीवनात देणं, इतरांच्या जीवनात देणं आणि समाजाला जे काही आपल्याला इन ऑर्डर आणता येईल, इन ऑर्डर ठेवता येईल तसा प्रयत्न करणं. आणि त्याच दृष्टीनं आज आपण इथे एकत्र आलेलो आहे की समाजाच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, या समस्या सर्वांनाच जाणवत आहेत आणि या समस्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. मग विवाहाच्या स्वरूपात असो, घटस्फोटांच्या स्वरूपात असो, युवांचं समाजामध्ये इन्व्हॉल्वमेंट असण्याच्या स्वरूपात असो, किंवा समाजाला व्हॉलंटियर्स निर्माण करण्याच्या स्वरूपात असो, किंवा समाजाला फंड निर्माण करण्याच्या स्वरूपात असो, किंवा समाजाची जी काही शक्ती आहे, अतिरिक्त शक्ती, ती वापरण्याच्या स्वरूपात असो. समाजावर अतिरिक्त शक्ती आहे म्हणजे काय, की आपल्याजवळ फार मोठा फोर्स आहे रिटायर्ड लोकांचा आणि हे सर्व सुखी आहेत, यांच्याजवळ पेन्शन आहे, पण यांचा आपण उपयोग कसा करून घेतो याचं आव्हान आपल्या समोर आहे. दुसरं म्हणजे शिक्षकांची शक्ती फार मोठी आहे. वेगळ्या भागामध्ये शिक्षक फार मोठ्या संख्येने आहेत, महाराष्ट्राबाहेरही आहेत आणि ही शक्ती एक ऑर्गनाइज शक्ती आहे आणि समाजाला बरंचसं काही देऊ शकते, समाजामध्ये बरंचसं काही घडवू शकते, नवीन पिढीसाठी काहीतरी निर्माण करू शकते. अशा पिढीला त्यांचा उपयोग होऊ शकतो. नवीन पिढीला उपयोग झाल्यामुळे समाजाला सशक्तता येते. तर आपण ह्या वेगळ्या रिसोर्सेसचा विचार करून इथे आज एकत्र आलेलो आहेत की समाजामध्ये आपण एक विकास सेवक नावाची एखादी व्यक्ती किंवा एखादी भूमिका निर्माण करू शकतो का, की समाजामध्ये आज समाजकार्यामध्ये पडणाऱ्यांचं प्रमाण मर्यादित आहे. जे लोक समाजकार्यामध्ये आहेत ते त्यांचं काम करतायत, समाज मंडळी त्यांचं काम करत आहेत, समाज मंडळ त्यांच्या परीने कार्य करीत आहेत आणि परिस्थिती वेगाने बदलते. ह्या बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं कसे प्रभावी होऊ शकतो, सध्याची जी काही स्थिती आहे ती स्थिती आपण समाजाला उपयुक्त कशी करू शकतो. आजचा हा जो कार्यक्रम त्यातलाच एक भाग आहे की आज आपण एकत्र आलेलो आहे. ही तिसरी मीटिंग आहे. ऑनलाईन मीटिंगच्या निमित्ताने आपण एकत्र आलोय. कोविड-19च्या निमित्ताने आपल्याला ऑनलाईनची सवय लागली, ऑनलाईनचं महत्व कळलं आणि ही मीटिंग करणं इतकं इकॉनॉमिकल आहे आपल्या सर्वांना की आपण सगळं अफोर्ड करू शकतो आणि आपला वेळही जाऊ शकत नाही. तर आपण आजच्या मीटिंगमध्ये समाजासाठी स्वतः आपण काय करू शकतो आणि आपल्या स्वतःच्या संकल्पना काय आहे आणि आपल्या ज्या काही मंडळ काय करू शकतात ह्याबद्दलच आपल्याला शेअरिंग करायचं आहे. आणि ह्या निमित्ताने जे काही आपल्याला समाज विकास सेवक निर्माण करायचे किंवा समाज विकास संघटक निर्माण करायचे, हे कशा पद्धतीने निर्माण करू शकतो, त्यांची भूमिका काय राहील आणि समाज कार्यामध्ये स्पर्धा नसावी सर्वांचीच भूमिका आहे आणि त्याच वेळेस सहकार्य वाढावं, त्यावेळेस कोणाला दुसऱ्याच्या अस्तित्वाची भीती वाटायला नको किंवा काही विशिष्ट लोक कार्य करायला लागल्यामुळे विशिष्ट लोकांचं काहीतरी अस्तित्वाला चिंता येईल किंवा अस्थिरता येईल असं काही वाटायला नको. त्या दृष्टीने आपल्याला ह्या कार्याकडे पाहायचं आहे की जेणेकरून सर्व सकारात्मक शक्ती ज्या आहेत समाजात एकत्र येतील, ह्या शक्तींना एक दिशा मिळेल, या शक्तींमध्ये एक भरारी मिळेल आणि या शक्तींमध्ये एक प्रकारचा भावी कार्याकडे पाहण्याची एक क्षमता असेल, दृष्टी असेल, एक क्रिएटिव्ह कल्पना शक्ती असेल आणि ही कल्पना शक्ती आपल्या वेगळ्या समाजसेवकांच्या कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे. आणि आज जे काही लोक कार्य करणार आहेत किंवा उद्या जे कार्य करणार या कार्यातून आणखी एक प्रकारचं नवीन शक्ती, नवीन कल्पना, नवीन शेअरिंग यायला पाहिजे. आणि आज आपण सर्व वेगळ्या कल्पनांनी इथे आलेलो आहे, प्रत्येकाचे वेगळे प्लॅन आहे. हे प्लॅन आज आपल्याला शेअर करायचे, पुढे शेअर करत राहायचे की जेणेकरून एकमेकांच्या संकल्पनांचा, एकमेकांच्या ज्या काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांचा फायदा एकमेकांना मिळेल. तर आज आपण ह्या चर्चेला सुरुवात करूया. चर्चेमध्ये आपल्याला मुख्यतः याचं भान ठेवायचं आहे की आपण स्वतः काय करू शकतो हे सांगायचं, आपले स्वतःचे वैयक्तिक विचार काय हे सांगायचे. आपल्याला इथे कोणाला शहाणपण शिकवायचं नाही, इथे कोणाला आपल्याला टीका करायची नाही. कोणी जर चांगलं काम करत असेल त्याला अप्रिशिएट करायचंय आणि सूचना कमी देऊन स्वतःच्या संकल्पना जास्त व्यक्त करायच्या अशी मला सर्वांना विनंती आहे. आणि बोलणं पल्लाड राहण्यापेक्षा
जो आपलं जे बोलण्यात ते मुद्देसूद असावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. तसं मी आता पहिल्यांदा रवींद्र चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भूमिका मांडावी. आपण हा जो विषय आता घेतलेला आहे आजचा, याच्यामध्ये सेवक हा शब्द आपण वापरलेला आहे. आता आपल्याला बेसिक आता विचार करायला पाहिजे की आपल्याला ही गरज का वाटली आणि आपण कशामुळे या याच्यात विचार करायला लागलेलो आहे. तर आपल्याला स्वयंसेवक किंवा आपण स्वतःहून जर काम करणार असू तर ते काम करण्यासाठी तयार असलेल्या लोकांनी एकत्र यावे. मागचे जे काही 2 सेशन झाले त्याच्यामध्ये चर्चा अशी झाली की याच्यामध्ये आपली जर युवा मंडळी पुढे आली तर ती युवा मंडळी सहभागी होऊन हे कार्य खूप जोमाने पुढे नेऊ शकतील. फक्त मी मध्ये एक आपल्या ग्रुपवर पण सुद्धा एक टाकलेला आहे मेसेज की तो कन्सेप्ट प्रत्येकाचा क्लिअर असायला पाहिजे की बाबा मी समाज सेवा करणार तर माझे रिक्वायरमेंट म्हणजे त्या समाजसेवकाच्या रिक्वायरमेंट काय असतील आणि समाजसेवा ह्या कशा प्रकारच्या असतील, समाजाचे विषय कुठले आहेत, त्यापैकी असंख्य विषय आहेत पण त्यातले काहीतरी सिलेक्टेड विषय आपण सिलेक्ट करून त्याच्यासाठी चर्चा करून त्याच्यावर पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जो डॉक्टरांनी सांगितलं की स्वतः जो कोण काम करायला तयार असेल तर त्यांनी त्याचं मत मांडावं की मी या प्रकारे याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकेल. आणि ही आता जस्ट अशी सुरुवात केलेली आहे तर मला असं वाटतं की जेवढे आपले पार्टिसिपंट आहेत त्यांनी आपापली मतं मांडली तर त्यातून खूप काही सारांश बाहेर पडू शकेल. तर आपण ओपनली चर्चेत सहभागी व्हावं. धन्यवाद. आज कृष्णाजी खडसे इथे आहेत, त्यांना मी विनंती करत होतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जी आपली सभा होते आहे या निमित्त मी आपल्या सगळ्यांचं वीरपरस्ती म्हणजे गुरुपौर्णिमा अभिनंदन करतो. आणि आपली जी आपण संघटना करण्याचं ठरवतो आहे खरंच काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी काही महत्वाचे मुद्दे असे आहे की जसं आपण कुटुंबात वावरतो आणि कुटुंबाचं नातं एक दुसऱ्याशी घट्ट असतं. अशा प्रकारचे कुटुंबाचे स्वरूप येण्यासाठी संस्काराची गरज आहे आणि ती जर आपण घडवू शकलो तर संघटन खूपच छान होईल. आणि क्रिकेट मॅच आपण जिंकली, भारताने जिंकली की सगळ्यांना आनंद होतो. पण त्याच वेळी समजा एखाद्या वेळेस आता हा धक्का बसला आपल्याला चक्रीवादळाचा तर सगळे लोकांना धक्का बसतो आणि त्या दृष्टीने लोक मदत सुद्धा करतात. असं आपल्या म्हणजे ते कुटुंबासारखं आपण तिथे वागतो. तसं कुटुंब स्वरूप संस्था घडली पाहिजे. आणि याकरता आपल्याला हे असं एक संघटन जे शिस्तीचं अनुपालन करेल असं निर्माण करण्यासाठी आवश्यकता आहे. त्यासाठी काही ठळक असे मुद्दे मी इथे मांडतो आपल्याला की आपल्या समाजावर त्यासाठी नितांत श्रद्धा असावी आणि त्याच्यापेक्षा जर आपल्या मनात असेल तर नक्कीच ते कृतीत उतरेल हा खरा या ठरवावा लागेल आपल्याला. दुसरं हे जे संघटन आहे हे निरपेक्ष असावे म्हणजे अगदीच पक्षनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, समाजनिरपेक्ष, व्यक्तिनिरपेक्ष सुद्धा. व्यक्तिनिरपेक्ष म्हणजे काय की समाजकार्य हे व्यक्तिनिष्ठ नसून ध्येयनिष्ठ असावे आणि याच्यामध्ये चरित्राची निर्मिती, व्यक्तिगत जीवनाचा सत्कृती अशी सामूहिक हिताची दृष्टी असावी. समाजकार्य हे धर्माचंच काम आहे असं करून कार्य केलं तर निश्चितच आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतील. आणि समाजामध्ये समाजकार्य करताना परस्पर स्नेह, आस्था, आत्मीयता असे सगळे गुण आपल्याला त्यामध्ये अडॉप्ट करावे लागतील. याशिवाय इतरांविषयी कोणत्याही प्रकारची विरोधाची भावना नसावी, शत्रुत्वाची भावना नसावी, द्वेषाची भावना न ठेवता आपल्या समाजावर, आपल्या स्वजनावर, बंधू भगिनीवर निस्वार्थ प्रेम करावे. संपूर्ण समाज बांधवामध्ये प्रेम उत्पन्न करावे याकरता जीवन मूल्यावर निष्ठा ठेवायची. समाजसेवक हा जो आपण निर्माण करणार आहोत
हा आपल्या ध्येयाने भरलेला असावा. म्हणजे आपण जे समाजाचं उत्थान, समाजाची प्रगती, समाज सगळ्यात पुढे गेला पाहिजे, हे जे ध्येय ठेवलेले आहेत त्या ध्येयानं तो भरलेला असावा. आणि ते ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी आपलं जीवन एक समर्पित करावं. आणि साधन काय आहे? माझं जीवन माझं साधन आहे त्यासाठी, ते गाठण्यासाठी. त्यासाठी आपल्याला लोकसंपर्क करावा लागेल, लोकसंग्रह करायला लागेल, थोडा त्याग करायला लागेल. आणि याकरता आपल्या स्वाभाविक जे प्रेरणा आहेत, ज्या काही भावना आहेत, काय प्रवृत्ती आहेत, त्यांना मुरुड घालावी लागेल, त्यांना वळण लावावं लागेल. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी अनुपालन करून हे करावं. काही ठिकाणी काय होते की एखाद्याकडे खूप पैसा आहे, नावलौकिक आहे आणि अधिकार आहे, ह्या सगळ्या स्वार्थमूलक गोष्टी आहेत, ह्या समाजसेवेपुढे नगण्य केल्या पाहिजेत. तरच आपण या संघटनामध्ये खूप प्रगती साधू. आणि मी आणि माझं इतकंच जे भावविश्व मर्यादित आहे ते सोडावं लागेल आपल्याला. आणि हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्याला कमीत कमी आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच, मी तुम्ही सगळ्यांनाच जे जे आपले कार्य करू इच्छितात त्यांना कमीत कमी 1 तास यासाठी द्यावा लागेल. आणि सामूहिकरित्या काहीतरी या ध्येयासाठी एकत्र यावं लागेल. आणि त्यासाठी बऱ्याच कृती आहेत. जसं आपण बघतो की सामूहिक जर खेळ खेळले तर त्यातून एकात्मतेची जाणीव निर्माण होते. विविध गीत जर आपण संघटितपणे गायलं तर समविचारांशी सूर जोडतात. ऐतिहासिक कथाकथन जर केले, जसं आता काल परवा बघा एका मुलांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा म्हटला होता, लोकांनी किती अप्रिशिएट केलं. तसं जर आपण केलं तर एक संस्कार घडतात आणि एक अधिष्ठान त्याकरता तयार होते. असे पुष्कळ मुद्दे आहेत जे आपण जर आता वेबिनारवर एकत्र येतोच आहे, त्या निमित्त एकत्र येऊन हे सगळे करावे. आणि याकरता मोटिवेशन होण्यासाठी हा 1 तास आपल्याला सगळ्यांना द्यावा लागेल. आता ज्यांना फारच जरुरी काम आहे दे कॅन लिव्ह इट, पण प्रत्येकाने प्रयत्न करावा की एकत्र यावे. आणि सर्वात महत्वाचं आहे समर्पण. आता समर्पण तन मन धन आपण म्हणतो, पण वाचेचं सुद्धा समर्पण असावं. वाचेचं समर्पण म्हणजे कसं? उदाहरणार्थ मी मला सांगतो की आता आपण मीटिंग घेतोय, त्याच्यामध्ये माझ्या अगेन्स्ट 80% मतं पडली, तर मला माझं वाचेचं जे समर्थन आहे ते सोडून त्यांच्या बाजूने वळायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड वाचेचं समर्थन. तसंच आपलं स्वतःचं समर्पण हे पण झालं पाहिजे. आणि शेवटी काही एक आपण प्रार्थना करावी, ज्या दृष्टीनं आपण एकत्रित आलो आहोत. इत्यादी सर्व क्रियेद्वारे जर आपण हे सगळं डिलीट केलं तर निश्चितच आपल्या समाजामध्ये समाजभक्ती, शिस्त आणि आत्मीयता, बंधुभाव आपोआपच असे संस्कार होतील. आणि हे होऊ शकते याचं कारण काय की आपण सगळे लेवा पाटील एकाच प्रभू रामचंद्राचे वंशज आहोत. आणि त्यामुळे आपण एकच आहोत ही भावना स्पष्ट होते. आणि त्याकरता आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे. आणि याकरता हे जे मुद्दे मी मांडले हे थोडे अधिक सविस्तर करून आपल्या लेवा पाटील ग्रुपवर, महाराष्ट्र ग्रुपवर टाकेल, म्हणजे सगळ्यांना वाचून त्याच्यावर कमेंट्स करता येईल. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि यावर निश्चितच आपण खूप जागरण करून घटना करू शकतो. पण घटनेबाबत एक अनुभव माझा असा आहे की कुटुंबामध्ये कसलीच घटना नसते बघा. आपण जसं म्हणतो की आपला समाज हा आपण जे संघटन उभं करतो हे कुटुंबाप्रमाणे असावं, तर कुटुंबामध्ये कसलीच घटना नसते, पण तरी आपण एक दुसऱ्याशी घट्ट जोडलेले गेलो असतो. तसं असते की घटना जरी झाली तरी आपण घटनेला चिकटून राहायचं नाही. जेवढं काही त्याच्यामध्ये नवीन करता येईल किंवा आपण त्याच्यामध्ये नवनवीन प्रयोग करून समाजाला वर आणण्यासाठी प्रयत्न करू ते त्याच्यामध्ये ऍड करता राहायला पाहिजे. म्हणून नुसती घटनाच नाही तर त्याच्यापेक्षा कृती महत्वाची आहे. आणि ती कृती काय? तर सर्वांनी कमीत कमी 1 तास 2 तास जे काही आपण ठरेल त्याप्रमाणे एकत्र येऊन समाजासाठी द्यायला पाहिजे. आणि निश्चितच आपला समाज त्यामुळे पुढे जाईल असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय उत्कृष्टपणे आपण मांडलेलं आहे. सरांनी आप जे काही मुद्दे मांडलेत की प्रत्येकाने 1 तास द्यावा,
ऍक्च्युली फार योग्य मुद्दा आहे की प्रत्येकाचं आरोग्य 4 प्रकारचं असतं. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य. माणसाला हे 4ही आरोग्याची गरज असते. शारीरिक आरोग्यासाठी आपण रोज व्यायाम करतो. मानसिक आरोग्यासाठी आपण काय, सामाजिक आरोग्यासाठी आपण काय करतो आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी आपण काय करतो. या निमित्ताने आपण ह्याचा विचार जरूर करावा आणि एक आपल्या सामाजिक आरोग्याचा भाग म्हणून आपल्या समाजसेवेचा भाग, समाजकार्याचा भाग, लोकांच्या जीवनाची गुणवत्ता, लोकांच्या कौशल्याची गुणवत्ता वाढवणं की जेणेकरून त्यांचं जीवन चांगलं होईल, समाजातलं जीवन सुधारेल आणि जीवनाची गुणवत्ता सुधारेल. तर आपण इतकं चांगलं मार्गदर्शन केलं आणि विशेषतः आपण महत्वाची एक भूमिका मांडली की प्रार्थना असावी. बऱ्याच वेळा असं समजलं जातं की प्रार्थना म्हणजे देवाला मागणं, असं नाही. प्रार्थना म्हणजे स्वतःमध्ये आपण काय करू शकतो परमेश्वराला देण्यासाठी प्रार्थना करणं आणि आपली शक्ती प्रामाणिकपणे वापरून जे काही करता येईल ते व्यक्त करणं हा एक प्रकारची प्रार्थना आहे. प्रार्थना शब्दात असू शकते, प्रार्थना कार्यात असू शकते, प्रार्थना ही कृतज्ञतेत असू शकते, प्रार्थना ही भावनेत असू शकते. श्री के.जी. भोळे हे विकास मंडळ मुलुंड इथे अध्यक्ष आहेत आणि या मंडळाचं यावर्षी गोल्डन ज्युबिली इयर आहे. त्यांचे वेगवेगळे प्लॅनिंग आहे, पण कोविडमुळे ते प्लॅनिंगला थोडा अडथळा येत आहे. तर श्री के.जी. भोळे सर हे नेहमी दर मिटिंगला स्वतःचे महत्वाचे व्ह्यू मांडत असतात. ते मार्गदर्शक व्ह्यू असतात. त्यांना मी आज विनंती करतो की त्यांनी आपले व्ह्यू मांडावेत. श्री के.जी. भोळे सर. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आत्ताच खडसे साहेबांनी एक मुद्देसूदरित्या बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत. त्यामध्ये काही गोष्टी वरती बरीचशी चर्चा करता येईल आणि चर्चेतूनच आपल्याला पुढे जायचं आहे. पण काय मला महाजन साहेबांनी एक अजेंडा पाठवला आजच्या की काय समस्या आहेत. समस्या ह्या राहणारच आहे. समस्या दररोज येत असतात, पण प्रत्येक समस्येला कुठेतरी सोल्युशन असतं. त्या सोल्युशनसाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. माझ्या दृष्टीने आजच्या मीटिंगसाठी मी एक का गरज आहे आपल्याला संस्कार वर्गाची आणि संस्कार देण्याची आपल्या समाजातील तरुणांना, समाजातील विद्यार्थ्यांना, त्या दृष्टीने मी काही थोड्या 2-3 स्लाइड्स तयार केलेल्या आहेत. त्या स्लाइड्स मी आधी वाचतो आणि नंतर मी माझं नॅरेशन देतो. पहिली जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये मी संस्कार म्हणजे जवळजवळ 10 स म्हणून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये सहभाग, सोबत, सुसंस्कृतपणा, सहमत आणि सहयोग, सहिष्णुता, सदाचार, सद्विचार, सत्सत्विक बुद्धी, सत्संग आणि सुदृढता म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी सुद्धा, स्वतःच्या शरीराची काळजी घेतली म्हणजे स्वतःच्या मनाची काळजी घेतली जाईल. आणि त्या दृष्टीने संस्कार ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून सगळ्या गोष्टी मिळून होत असतो. संस्कार म्हणजे फक्त स्तोत्र म्हणणं किंवा मंत्र म्हणणं नाही, तर आपल्या मनाची एक उजगता आणायची आहे, मनाला आपल्याला जागवायचं आहे आणि सामाजिक कार्यासाठी किंवा परोपकारासाठी आपल्या मनाला तयार करायचं आहे. त्या दृष्टीने हे संस्कार महत्वाचे असतात. आणि म्हणूनच आजच्या संक्रमण काळामध्ये या आपल्या संस्कार योग वर्गाची फार आवश्यकता आहे. आजच्या काळामध्ये तत्वज्ञान विषयक किंवा इतर बऱ्याचशा प्रकारचे अत्युत्तम ग्रंथ आहेत, वाङ्मय अवेलेबल आहेत. पण आज काय झालंय की इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या मुळे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे आणि वाचन कमी झालं म्हणजे मनावरचे जे परिणाम होत होते पूर्वी ते आता काही दृष्ट्या कमी होत चाललेले आहेत. दुसरं, जर आपण संस्कार डिफाईन केला असा त्याचं डेफिनेशन जर घेतली तर संस्काराचं पोट जर केली तर संस्कार, संस या शब्दाचा अर्थ होतो सौम्यक. सम्यक म्हणजे सम्यक कृती म्हणजे चांगली कृती आणि कार म्हणजे कृती, कार्य. असं चांगलं कार्य, चांगली कृती असं त्याचा अर्थ होतो. पण व्यावहारिक भाषेत आपण सम्यक कृती म्हणजे चांगले आचार, चांगले विचार, चांगली कृती या अर्थाने आपण घेत असतो. संस्कार म्हणजे सम्यक क्रियते अनेन, ज्याच्यामुळे चांगले केले जाते अशा प्रकारचे आचरण, अशा प्रकारचे शिक्षण. संस्कार म्हणजे उजाळा देणे, नियोजनपूर्वक अधिक तेजस्वी करणे, स्वतःच्या मनाला, स्वतःच्या ज्ञानाला, स्वतःला शुद्धीकरण करणे, सुधारणा करणे,
त्या अर्थाने आपण संस्कार घ्यायला पाहिजे. शंकराचार्यांच्या मध्ये संस्कार म्हणजे दोषापनयन, म्हणजे दोष तुमच्यापासून दूर काढा, दूर न्या, अशा दृष्टीने दोषापनयन. आणि दुसरं त्यांनी सांगितलं होतं गुणाधान, म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतः आत्मसात करा. त्या गोष्टीतून संस्कार आपल्याला साधारणतः कळायला लागतात. संस्कार जी क्रिया आपण चांगल्या दृष्टीने करतो त्याच्यातून आपण चांगल्या गोष्टी शिकतो. अशा प्रकारचे आचरण, अशा प्रकारचे शिक्षण म्हणजे संस्कार. उदाहरणार्थ आपण मातीच्या घड्यावर तापवण्याचा संस्कार करतो, त्यानंतर ते पाण्याचा घडा आपण पाणी साठवण्यासाठी वापरू शकतो. सोन्याला तापवायला लागतं, नंतर दागिने बनवले जातात, नंतर त्याला जळाळी येते. दुधावर संस्कार करतो, दूध दही लोणी आपल्याला मिळतं, अशा प्रकारे ते उपयोगी बनतं. दगडावर संस्कार करून आपण शिल्प घडवतो, दगडाचा देव घडवतो. तशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीवर आपण संस्कार करायचे असतात. त्याला अधिक लायक, अधिक पात्र आणि कार्यक्षम बनवायचं असतं. अशाने ती व्यक्ती सुसंस्कृत व सुसंस्कारितही होते. अशा व्यक्ती समाज, आणि त्याचा फायदा एक आहे की अशा व्यक्ती समाजाला विध्वंसक ज्या अदरवाईज झाल्या असत्या त्या न ठरता उपयुक्त होतात, विध्वंसक न होता विधायक बनतात. आणि आपल्या प्रगतीबरोबर समाजाची आणि राष्ट्राची उन्नती सुद्धा त्या साधण्यासाठी त्या व्यक्तीची मदत आपल्याला होऊ शकतो. मित्रांनो, चांगले संस्कार केल्याने युगपुरुष निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. वशिष्ठाने रामावर संस्कार केले, सांदीपनींनी श्रीकृष्णावर केले. हे सगळे गुरु होते असं नाही, पण निनाड्या व्यक्तींनी, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरावर संस्कार केले, जिजाबाईंनी संत रामदासांनी शिवाजीवर केले, रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांवर ते संस्कार केले. त्या दृष्टीने ह्या सगळ्या युगपुरुष निर्माण झाले आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार केल्यानेच असे हे युगप्रवर्तक महान व्यक्तिमत्व आपल्या जनमानसात आदराचं स्थान आज मिळवून आहेत. आणि त्यांचं आपण आजही पूजा करतो आहोत, त्यांना वाखाणतो आहोत. संस्काराचे हे घडणमडण, संस्काराचे उपयोग या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. शरीर, मन, इंद्रिये यांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी संस्कार जसे उपयोगी पडतात, तसे चारित्र्य संवर्धन करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा ते आवश्यक असतात. व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वतःला स्वतः समजून घेणं, अनफोल्डमेंट आपण जे म्हणतो, उमलणं, अशा प्रकारचा व्यक्तिमत्व विकास व्हायला हवा. सुसंस्कारातील व्यक्तिमत्व नेहमीच स्वास्थ्यपूर्ण, त्याचं शरीर चांगलं असतं, त्याचं मन चांगलं असेल, शरीर चांगलं असतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं असतं आणि संतुलित जीवन ते व्यतीत करू शकतो. त्याला सहसा वाईटाची किंवा अनिष्ट गोष्टींची कीड लागत नाही. संस्काराच्या बाबतीत थोड्या मोठ्यांचे विचार केवळ पथदर्शकच नव्हे तर विलक्षण प्रभाव टाकणारे असे आहेत आणि त्या दृष्टीने आपल्या पुढच्या पिढीला आपण हे संस्कार देणं हे अगदी गरजेचं झालेलं आहे. रत्नाला जसं आपण पैलू पाडतो आणि त्याला नंतर तेज प्राप्त होतं, तसं माणसाच्या मनावर, माणसाच्या शरीरावर आणि माणसाच्या बुद्धीवर संस्कार केले तर त्या शरीराला आणि बुद्धीला तेज येत असतं. जीवनात यश मिळवण्यासाठी आणि ते समृद्ध करण्यासाठी संस्काराची नितांत आवश्यकता आहे. हा जो संस्कृत श्लोक दिलाय तो हेच सांगतो की एखाद्या रेखाचित्रात जे ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याला जर तुम्ही रंग भरला आणि रंग भरल्यानंतर ते जसं दिसतो, ते उठाव येतो त्या चित्राला, तशा प्रकारे संस्कार आपल्या मनावर असामान्य असं परिणाम घडून आणतं आणि त्याच्यातूनच आपला एक चांगला उद्धार होत असतो, विकास होत असतो. मनुष्य आणि प्राणी याच्यामध्ये एक फरक आहे. माणसाला बुद्धी आहे, पण प्राण्यांनाही बुद्धी असते, पण ते फार लिमिटेड असते. मनुष्य इष्ट अनिष्ट, नित्य अनित्य, धर्म नीती अनिती, शुद्ध अशुद्ध, योग्य अयोग्य सगळ्या गोष्टींचा दंभ त्या मनुष्याच्या मनामध्ये चालू असतो. आणि चांगला निर्णय तो केव्हा घेऊ शकतो, जेव्हा त्याचं बुद्धी ही स्थिर असते. बुद्धी स्थिर असण्यासाठी काय असतं, माणसाचा मनुष्याचा स्वभावच, स्थायी स्वभावच असा आहे की त्याची बुद्धी फार चंचल असते. त्याला स्थिर करण्यासाठी, त्या बुद्धीला स्थिर करण्यासाठी या संस्काराची नितांत आवश्यकता आहे. शुद्ध आणि स्थिर झालेली बुद्धीच योग्य निर्णय घेऊ शकते आणि मग त्यातूनच योग्य असा ज्ञानोदय होत असतो. आणि म्हणूनच बुद्धी ही केंद्र ठरवून त्याच्यावर उत्तम संस्कार करणे आवश्यक ठरते. चांगल्या संस्कारातून चांगलं क्रियामान तयार होतं, चांगल्या क्रियामानातून चांगले संचित तयार होतं
आणि चांगल्या संचितातून प्रारब्ध निर्माण होतं. म्हणजे आपल्याला दोष नशिबाला देण्याची गरज लागत नाही. नशिबावर आपण एक प्रकारे विजय मिळवू शकतो. अशा गोष्टी अशा प्रकारे आपल्याला आपल्याकडे त्याचे गुण येत असतात. आणि म्हणूनच संस्कार हे कंपल्सरी आवश्यक आहे प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातील घटकाला. खरं म्हणजे आजच्या लहान मुलांवरती जर संस्कार केले तर ते जास्त फायदेशीर ठरतात. आपण एक समाजाची एक रचना अशा प्रकारे करतोय की ठराविक एज मधल्या मुलांसाठी किंवा तरुणांसाठी हे शिक्षण जर दिलं गेलं तर फार चांगलं होईल असा आपला विचार आहे. पण लहान मुलांपासून सुरुवात जर झाली तर ते जास्त उपयोगी ठरेल असं मला वाटतं. कारण लहान मुले हे उद्याचे नागरिक आहेत, तेच नेते होणार आहेत आणि त्यांच्याच हाती आपल्या देशाचं भवितव्य पुढे अवलंबून आहे. हसत खेळत बालकांमध्ये शुभ संस्काराचे सिंचन करणं फार सोपं असतं. लहान बालक नाजूक रोपासारखं असतो, त्याला जशी दिशा द्यायची तसं ते आपण देऊ शकतो. अशी आणि अशा प्रकारे सुसंस्काराची बालकं पुढे आपण तयार करू, त्याच्यातूनच एक विशाल वटवृक्षाप्रमाणे विकसित होऊन ते भारतीय संस्कृतीच्या गौरवाचं रक्षण करायला समर्थ होऊ शकतात. तेच भारताचे भविष्य, भारत विश्वाचा गौरव आणि माता पित्यांची शान होतं. त्यांच्यात सामर्थ्याचं भरपूर भांडार भरलेलं असतं. त्याला प्रगट करण्यासाठी आवश्यक आहे सुसंस्कारांचं सिंचन, आणि हे सिंचन करण्याची आपल्याला गरज आहे. उत्तम चारित्र्य निर्मिती आणि भारतीय संस्कृतीच्या गौरवाचा परिचय आपल्याला करून देणं आजच्या भावी पिढीसाठी गरजेचं आहे. आजचे तरुण व आपली मुले समाजाची संकटरूप न राहता भविष्यात स्वतःसाठी आणि देशासाठी उपयोगी ठरावी म्हणून तरी अशा संस्कारांची अत्यंतिक गरज आहे. याचा दुसरा पार्ट मी असं सांगतो की तरुण काही वाम मार्गाला आता नेणाऱ्या व्यसनाधीनता त्यांच्यामध्ये येते. अशा प्रकारचे वाईट गुण, वाईट अनुभव त्यांच्याकडून येऊ नये, किंवा त्यासाठी तरी आपल्याला हे संस्कारित पिढी घडवण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आज नाही तर उद्या केव्हा तरी सुरुवात करायलाच लागेल, नाहीतर आपण नंतर फार पश्चाताप करू. आपल्याला फार मोठी किंमत त्याच्यातून आपल्याला चुकवायला लागेल असं मला वाटतं. खरं सांगायचं तर माझ्या स्वतःचे काही ठराविक लिमिटेशन्स आहेत, पण बौद्धिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या कोणत्याही पद्धतीचं, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही पद्धतीने माझ्या बाजूने जे काही या संस्थेला, म्हणजे आपल्या संस्थेला असं म्हणायला पाहिजे, आपल्या संस्थेला जे काही गरज पडेल त्याप्रमाणे सहाय्य करण्याची मी आश्वासन देतो. आणि नुसतं आश्वासन नाही तर ऍक्टिव्ह पार्ट घेऊन या दृष्टीने सतत प्रयत्न करत राहूया. आपण सुरुवात केलेली आहे, याला कुठेही थांबवूया नको. काही वर्षापूर्वी आमच्या मंडळाने ही ऍक्टिव्हिटी सुरू केली होती. शुभम करोती नावाचं एक मॅगझिन आम्ही काढलं होतं आणि त्यातून संस्कार वर्ग स्थापन गावाकडे घेतले होते, पण ते कार्य कंटिन्युअस राहू शकलं नाही. अशा प्रकारे सुरू केलं आणि बंद झालं असं कोणत्याही गोष्टी होता कामा नये, तर त्या सतत चालू राहिल्या पाहिजे. या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. मला बोलायला संधी दिली, धन्यवाद. अतिशय धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्टपणे आपण मांडणी केली. संस्कार म्हणजे नेमकं काय, आणि संस्कार म्हणजे स्वतःची लायकी वाढवणं, स्वतःच्या क्षमता वाढवणं, स्वतःचं एक प्रकारचं समाजामध्ये काही नवीन घडवण्याची क्षमता वाढवणं आणि माणसाची उपयुक्तता वाढवणं, की जेणेकरून समाजाला, मानवतेला एक दिशा देऊ शकता येते. अशा प्रकारे आपण त्या संस्कारांचे जे काही पैलू दाखवले आणि पैलू कसे पाडते याबाबत आपण जे सांगितलं ते अतिशय उपयुक्त आहे, अतिशय सर्वांना मार्गदर्शक आहे. आणि आपण जे शेवटी भूमिका मांडली, ही भूमिका फार महत्वाची आहे की आपण हा जो कार्याचा वसा घेतो आहोत या चर्चेमध्ये सहभागी होऊन, आणि आपण आपले काही विचार मांडत आहोत, तर हे सातत्याने कार्यामध्ये यायला पाहिजे. आजची मीटिंग हे एक फटाका फुटला आणि मग विसरलो आपण सर्व, अशा प्रकारे ठरायला नको. कार्याला सातत्यता पाहिजे, कार्याला स्वयंसेवा पाहिजे, स्वयंवृत्ती हवी, आणि कार्याला एक प्रकारचं डेव्होशन हवं. आणि डेव्होशन शिवाय, सातत्याशिवाय आणि स्वावलंबपणाशिवाय कोणतेही कार्य सिद्धीला जात नसतं. आपण जी काही आपली भूमिका मांडली ती अतिशय उत्कृष्ट आहे, ती अतिशय मार्गदर्शक आहे.
आणि मला आशा आहे की आजचे जे श्रोते ही भूमिका समाजापर्यंत निश्चितच नेतील. आपण सर्व एक आहोत, एक दिलाने आहोत आणि एका दिशेने जायचा आपल्याला प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यानंतरच आपली शक्ती उपयोगी पडेल. मगाशी हे सांगण्यात आलं की आज संस्कारांची गरज आहे. समाज एक प्रकारे समस्येमध्ये गुंतलेला आहे. युवा पिढी समाजापासून दूर जात आहे. मंडळ त्यांचं कार्य करीत आहेत, पण तरी पण आपल्याला आणखी काही खूप करण्याची गरज आहे. हे खूप करण्याची गरज काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आपण जे सर्व एकत्र आलेलो आहात, आपल्या मंडळाची शक्ती वाढवण्यासाठी आलेलो आहे. आपण इथे एकत्र आलेलो आहात तर एक प्रकारचं स्वतःमध्ये नवनिर्मिती करण्यासाठी आलो. आपण इथे आलेलो आहे तर स्वतःला ताडून पाहायला आलो आहे, स्वतःला प्रायोगिक क्षमतेवर उभं करायला आलो, डावावर लावायला आलेलो आहे. तर आपल्याला ह्या दृष्टीने इकडे पाहायचं आहे आणि स्वतःचं प्रत्यक्ष ट्रान्सफॉर्मेशन कसं करता येईल याबाबत आपण विचार करणं आवश्यक आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा ट्रान्सफॉर्मेशनच्या दिशेने, परिवर्तनाच्या दिशेने कसा नेता येईल यासाठी आपण इथे आपले विचार मांडायला आलेलो आहेत. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आवाज येतोय ना व्यवस्थित? येतोय आवाज. ऑलरेडी खडसे काका आणि भोळे सर यांनी बरीचशी संकल्पना अगदी व्यवस्थित मांडलेली आहे. फारसं काही शिल्लक राहिलं आहे असं वाटत नाही, तरी पण ठीक आहे. मी माझ्या बाजूने मला काय वाटतं ते थोडक्यात बोलू शकेल. ऑलरेडी आम्ही ह्या दृष्टीनं बराचसा प्रयत्न सुरू केलेलाही आहे, परंतु तो आम्हाला आमच्या प्रयत्नांना बळ मिळावं आणि सर्वत्र ते प्रयत्न सुरू व्हावेत, एकत्रितपणे ते व्हावेत. त्यासाठी म्हणून खरं सर्वांनी एकत्र येणं आणि अशी एक कुठेतरी एक समिती असावी की जे सर्व ओव्हरऑल हे करेल, एकमेकांना गाईड करून पुढे मार्गदर्शन करून सर्व समन्वय साधेल अशी एक बॉडी असणं गरजेचं झालेलं आहे. मंडळं खूप आहेत आणि मंडळं चांगलं कामही करते, परंतु एक मंडळ काय करतं दुसऱ्यांना माहिती नसतं, दुसरं काय करतं तिसऱ्याला माहिती नसतं. आणि जे मंडळ काम करतं ते ठराविक भागात करतं, इतर ठिकाणी काहीच होत नाही, असंही काही होतं. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला हे एक सुसूत्रता यावी म्हणून आपल्याला खरं एक मध्यवर्ती संस्थेची गरज आहे. आणि ही मध्यवर्ती संस्था कशी असावी याच्याविषयी आपण आज विचारमंथन करतोय. तर पहिली गोष्ट आहे की ही मध्यवर्ती संस्था करताना आपल्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार आहे. मी किंवा माझं याच्या पलीकडे जाऊन हे आपल्यासाठी असं काहीतरी बघावं लागणार आहे. ही जी काही आपली व्यवस्था असणार आहे यातनं समाज एकसंध झाला पाहिजे. आज जर आपण मंडळामध्ये विखुरलेलो आहोत, त्याच्याऐवजी आपण एकसंध समाज दिसला पाहिजे आणि त्याचा इतर लोकांवरती एक परिणाम व्हायला पाहिजे की हा समाज एकत्र आहे आणि त्यामुळे कोणी आपल्या समाजाकडे समाजाविषयी काही वाईट बोलताना म्हणा किंवा समाजातल्या एखाद्यावरती काही अन्याय होत करायला कोणी फारसं धजावू नये. समाजामध्ये त्याचे प्रसिद्धी यायला पाहिजे. दरारा म्हणायला हरकत नाही की एवढं त्याचा दरारा निर्माण व्हायला पाहिजे. तो दरारा हा फक्त गुंडगिरी या शब्दाने नाही म्हणत आहे मी. दरारा चांगल्या बाजूने सुद्धा होऊ शकतो की एखाद्या माणसाला गरज आहे तर या समाजानं त्याचं काम हाती घेतलं तर ते होणारच अशी लोकांमध्ये खात्री निर्माण होईल, असंही त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे. हे चांगलं काम वाईट काम वाईट म्हणजे दुसऱ्याचं नुकसान होईल असं काही नाही, परंतु दुसऱ्यावरती अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी झगडणारी अशी सर्व व्यवस्था ह्या मंडळातून यायला पाहिजे. जसं आता भोळे सरांनी सांगितलं संस्कार ते खूपच महत्त्वाचे आहे आणि त्यासाठीच आपण तसं पाहिलं तर आपण हल्ली सुशिक्षित झालो परंतु सुसंस्कृत झालो नाही असं मी किंवा एक मंडळ म्हणत नाही तर सगळीकडेच
हे सर्वांची भावना आहे की आपला समाज सुशिक्षित झाला, सुसंस्कृत झाला नाही. याच्या मागचं कारण हेच आहे की आपण फक्त मी आणि मी एवढंच बघतोय, आपण माझ्या पलीकडे बघत नाही. आणि ती आपली जी वृत्ती आहे, ती जे आपले विचारशक्ती आहे, त्यात बदल घडवायचा आहे आपल्याला. आपल्याला दुसरा काय सांगतो आहे ते ऐकण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करायची आहे. आणि ती निर्माण झाल्याशिवाय आपण बदलू शकणार नाही आहे. तर ती एक हे आपण निर्माण करायची क्षमता आपल्याकडे निर्माण करायची आहे. हा, ठीक आहे. धन्यवाद. एवढंच बोलून मी थांबतो. चालेल. आपण पुन्हा आपल्याला ओपिनियन मांडायचं असेल, हँड रेस केला तर आपण लगेच मांडू शकाल. हो, ठीक आहे. तर सरांनी जी भूमिका मांडली की सगळ्या मंडळांना सशक्त होण्याची गरज आहे, सशक्त आहेतच पण आणखी सशक्त होण्याची गरज आहे, आणि त्यासोबतच आणखी कार्य करण्याची गरज आहे, एकत्र येण्याची गरज आहे, युवा शक्तीची आपल्या सर्वांना गरज आहे. आणि मगाशी मी जे बोललो की आपल्या समाजाला जी एक्स्ट्रा शक्ती आहे, शिक्षकांची शक्ती संस्कारांसाठी, संस्कार वर्गांसाठी वापरता येते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे शिक्षकांसोबत सभा चालू आहे, आपण कल्याण उल्हासनगरच्या एरियाच्या शिक्षकांसाठी सभा घेतली, काल नाशिकच्या परिसरातील शिक्षकांसाठी सभा घेतली, आणखी उद्या सकाळी शिक्षकांसोबत, सगळ्या शिक्षकांसोबत सभा आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं. आणि निमित्ताने आशिष पाटील जे आहेत ब्रेन गीताचे लेखक, ते शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी या विषयावर चर्चा होणार आहे. श्री हर्षल जावळे यांना बोलायचं आहे, त्यांनी 2 मिनिटं आपल्या भूमिका मांडावी. आपला आजचा जो विषय आहे समाज विकास सेवक संस्कार वर्ग, तर खर तर संस्कार वर्गाविषयी बोलायचं झालं तर गरज तर पडायला मला असं वाटतं सर, आपल्या प्रत्येकाने हा एक विचार केला पाहिजे की मी म्हणजे समाज आणि समाज म्हणजे मी. आणि आपल्या प्रत्येकाने आपण जर का हा विचार केला तर याच्यातून आपले बरेचसे सामाजिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. कारण आपल्या प्रत्येकाच्या आज आपण जे कोणी आहोत ह्या प्रत्येकाच्या वाटचालीमध्ये समाजाचा, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा खूप मोठा वाटा आहे, हे मी मानतो. आणि वाटा आहे म्हणजे हा संस्कारांचा मोठा वाटा आहे. आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांवरती जर का आपल्याला योग्य संस्कार करून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आजच आपल्याला ह्या गोष्टीची पूर्वतयारी करावी लागेल. कारण हा विषय असा नाही की आज केला आणि याचा इम्पॅक्ट लगेच आपल्याला पाहायला मिळेल. तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला आजपासूनच तयारी करावी लागेल. आणि ह्या मानकार्यामध्ये आपल्या स्वतःचा प्रत्येकाचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय हे शक्य नाही होणार. आणि आता हा सहभाग आपल्याला कसा घेता येईल तर माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण समाजामध्ये मंडळांतर्फे किंवा आपण हे जे काही काम करतो ह्या अशा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये, आपल्या कुटुंबातील कार्यक्रमांमध्ये, नातेवाईकांमध्ये आपण मिसळलं पाहिजे. तेव्हा कुठं आपण ह्या गोष्टी जवळून पाहू शकू. म्हणजे या प्रत्येक ठिकाणून काही ना काही आपल्याला शिकून घेता पण येतं आणि नंतर येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला ह्या गोष्टी किंवा संस्कार शिकवता पण येतील. तर आपण सगळ्यांनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांवरती पण आपले चांगले संस्कार टाकावे, म्हणजे जेणेकरून त्याचा फायदा सर्वांनाच होईल असं मला वाटतं. आणि मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा आणि त्यांचे मत मांडण्यासाठी मला सांगावं असं वाटतं की हर्षलने जसं सांगितलं की आपण सोशलाइज होणं आवश्यक आहे. सोशलायझेशनची समस्या दिवसेंदिवस वाढते. आम्ही जेव्हा जीवन जोडीदार निवडताना हा कार्यक्रम घेतो तेव्हा मुलांचं म्हणणं असं आहे की आई वडील, मुलीचे आई वडील आम्हाला विचारतच नाही, किंवा काही वेळा मागच्या मीटिंगमध्ये एका पालकांनी भूमिका मांडली की बा मी योग्य स्थळांकडे अप्रोच झालो पण मुलीच्या आई वडिलांची अपेक्षा ही असते की आम्हाला आणखी मोठं स्थळ हवं आहे, त्याच्यामुळे आम्ही तुमचा विचार सध्या तरी करू शकत नाही. तर अशा प्रकारे एक सोशलायझेशन मध्ये जे काही बऱ्याच वेळा अयोग्य बोलणं होतं, अयोग्य शब्द वापरले जातात, हे समाजासाठी फार घातक आहेत. आणि मग अशा वेळेस समाजाबद्दल गैरसमज होतात की समाज आमच्यासाठी काही करत नाही, समाज असा आहे, समाज सहकार्य देत नाही, आम्ही समाजासाठी एवढं केलं वगैरे वगैरे बोललं जातं. असं म्हणतात की प्रत्येकानं जर आपलं अंगण चांगलं ठेवलं, स्वच्छ ठेवलं तर हे जग आपोआपच चांगलं राहील. कारण शेवटी या जगामध्ये घाण ही घरातूनच निर्माण होत असते आणि ती बाहेर योग्यपणे फेकली गेली तर जग स्वच्छ राहतं. तसंच माणसाच्या मनातील अविचार, अयोग्य दृष्टी, अयोग्य भावना ह्या आतून स्फुरत असतात, त्या बाहेरून येत नसतात.
आणि आतून स्फुरल्यानंतर बाहेरच्या भावनांना आपण चुकीच्या भावनांना प्रतिसाद देतात म्हणून जग वाईट होतं. अशाच प्रकारे आता घडत आहे की आपण समाजाकडे मोठ्या आशेने पाहत आहोत, पण समाज इतक्या वेगाने बदलतोय आणि विघटित होत आहे आणि समाज बाहेरही जात आहे. अशा स्थितीमध्ये नवीन पिढी जी समाजाजवळ आहे ती नवीन पिढी समाज मंडळांच्या पासून दूर आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला एक आव्हान तयार होत आहे. एक समाज कार्यकर्ता म्हणून मी काय करू शकतो, या समाजाचा एक नागरिक म्हणून मी काय करू शकतो, मी माझ्या दृष्टीने माझ्याने जेवढं होईल तेवढं काय करू शकतो की जेणेकरून या समाजाला एक प्रकारची स्वावलंबता येईल, एक प्रकारची सेल्फ सफिशियन्सी येईल, याच्या समस्या हळूहळू कमी व्हायला लागतील. तर ह्या दृष्टीने आपण विचार करूया, विचार मांडूया. आणि श्री प्रशांत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा आणि आपले विचार मांडावेत. सर, पहिल्यांदा कोणतरी म्हटलं होतं सेवक. सेवक म्हणजे काय ते मला कळलं का जरा? सेवक याचा अर्थ की ती व्यक्ती स्वतःहून या कार्याला तयार होत असते, ती व्यक्ती निरपेक्षपणे तयार होत असते, ती व्यक्ती आपल्या भक्तीने तयार होत असते आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये काही ठराविक विचार असतात, हे सात्विक विचार असतात. आणि सात्विक विचार करताना तो केवळ स्वतःचा विचार करत नाही, तो लोकांचाही विचार करतो आणि लोकांचा विचार करता करता स्वतःचा विचार करतो. सेवक याचा अर्थ की जो स्वतःचा विकास करतो, स्वतःला सशक्त करतो आणि स्वतःला सशक्त करता करता दुसऱ्यांना सशक्त करतो आणि दुसऱ्यांना सशक्त करता करता समाजाला सशक्त करतो. सात्विक याचा अर्थ असा की बुद्धिभेद न ठेवता स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करायचा, समाजाच्या उपकाराचा विचार करायचा, स्वतःच्या समाजाबद्दल कृतज्ञता मनात ठेवायची आणि त्यानुसार आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं, समाजाचे कष्ट करायचे, समाजाचा पैसा काटकसरीने वापरायचा आणि समाजाबाबत करुणा ठेवायची की जेणेकरून आपण कर्म ह्या दृष्टीने त्याकडे पाहू आणि आपला कर्म जे काही आहे भक्ती कर्मभक्ती आपण करू शकतो. अशा प्रकारची व्यक्ती जी अशी भूमिका ठेवते ती सेवक. सेवक असणारी व्यक्ती पदावर जरी असली तर ती सेवकच असते. पद ही तिला काही अधिकार देत असतात, पण ते तिचे मुख्य जी काही दृष्टी असते ती सेवकाचीच असते. तर आपण हे लक्षात घ्या की आपण इथे सर्व आलेलो ते इक्वल आहोत. आपल्यामध्ये कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, प्रत्येकाला बरंच काही समजतं, प्रत्येकाला एक सेन्स आहे, त्याच्यामुळे आपण सगळे सेवकच आहोत. हा, बोला प्रशांतजी. मी सेवक बनू शकतो का? कोणी सेवक बनू शकतो, जसं ईश्वराची भक्ती कोणीही करू शकतो. त्यासाठी काय काय प्रोसिजर आहे? नाही, प्रोसिजर डोंबिवलीला आहे. हॅलो, हे पहा, माणसाने समाजकारामध्ये पडणं म्हणजे त्याने स्वतःहून स्वतःला झोकून देणं आणि स्वतःच्या सोबत इतरांसाठी आपण काहीतरी करायचं. आपल्याला आपलं सशक्तपण ठेवता ठेवता आणि आपलं स्वतःची फॅमिली सांभाळता सांभाळता आपण यासोबत आणखी इतरांसाठी काय करू शकतो की ज्यांना गरज आहे समाजात गरज वेगळ्या गोष्टींची. त्यातला आज आपण मुख्य विषय जो घेतला तो संस्कारांचा, की मुलांना संस्कारांची गरज आहे. आज मुलं जर संस्कार झाले तर उद्याची पिढी सशक्त होईल. आणि याचा अर्थ असा नाही की आजचे आई वडील काम नाही करत आहे. आजचे आई वडील खरंच काम करत आहे, मन लावून काम करतात, जीव तोडून काम करतात, पैसे खर्च करत आहे, पण संस्कार होत नाहीये. पण सर, जे तुम्ही म्हणताय संस्कार, म्हणजे मी असं काय टोचून बोलत नाहीये. संस्कार जे आपण आपल्या पोरांना घडवतो ते तर मेन आपण पाल्य घडवतात, बरोबर? बरोबर आहे. हा, पण जेव्हा पाल्य आपल्या पालक जेव्हा आपल्या पाल्याला समाजामध्येच इन्व्हॉल्व्ह करत नाहीत तर त्यांच्यावर संस्कार कसे पडतील सर आपल्या समाजाचे? हे पण एक महत्वाची गोष्ट आहे. तर हा आपल्या युवा लोकांना ऍक्च्युली आव्हान आहे आणि आपण याबद्दल आई बापांना घ्यायला पाहिजे. आज ही समस्या निर्माण झाली की पालकांनाच कळत नाही की आपल्या मुलांना सोशलाइज करायचं. आपल्या मुलाचं लग्न असलं तरी पालक आपल्या पोरांना नातेवाईकांकडे नेत नाही. परवाचा मी अनुभव सांगतो की ती व्यक्ती म्हणत होती की तुमचा कार्यक्रम खूप छान आहे, हा कार्यक्रम युट्यूबवर टाकायला पाहिजे. पुढे ती व्यक्ती असंही म्हणाली की मी माझ्या मुलाला 3 मीटिंग नंतर जॉईन व्हायला सांगेल. ती व्यक्ती काय म्हणते की कार्यक्रम खूप छान आहे, युट्यूबवर आजपासून टाकायला पाहिजे, पण मी माझ्या मुलाला 3 आठवड्याने सांगेल जॉईन व्हायला. आजपासून नाही म्हणत की नेक्स्ट प्रोग्राम पासून नाही म्हणत. तर हा आई वडिलांचा ऍटिट्यूड हा बदलणं गरजेचं आहे आणि यासाठी 1-2 माणसं उपयोगाचे नाही, आपल्या सर्वांना कामाला लागावं लागणार आहे. बरोबर. आणखी काय आपले विचार आपल्याला मांडायचे, आपण काय करू शकतो याबद्दल आपण सांगा. प्रशांत पाटील, लेवा लघु उद्योग मंच जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, फेसबुक ग्रुप आहे, तो मीच चालू केलाय. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. मी लहानपणापासून समाजसेवा करत होतो, पण डोंबिवलीला राहतो मी. पण नंतर काही कारणास्तव मी करू नाही शकलो.
तर आता कोरोनाने मला चान्स दिलाय, तर पब्लिकनी मला सॉरी आपल्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी मला 23 तारखेपासून मी हा ग्रुप चालू केलाय. व्हेरी मला गुड. त्यांनी भरपूर सपोर्ट केला आणि स्वतःहून माझ्यासाठी काम करायला, म्हणजे माझ्यासाठी नाही, समाजासाठी काम करायला तयार आहेत, काम करत पण आहेत. आणि हे काम पुढे कसं न्यावं ते आपल्या मोठ्यांच्या मार्गदर्शनामध्ये करू इच्छितो मी. तर त्यासाठी मी विचारत होतो की ते कसं करावं, आपण एकत्र काम कसं करावं ते विचार करत होतो. आता आपण हे ऑर्गनायझेशन काम करा, याच्यातनंच आपण माणसं निर्माण करा, माणसांच्या परिवर्तन घडवून आणा आणि आपण संपर्कामध्ये राहा. कधी असं वाटलं तर आज जे वक्ते आहेत ना, त्या वक्त्यांच्या संपर्कात राहा आणि हळू आपल्याला मार्गदर्शन आणि जे काही बुद्धी क्लॅरिटी आहे विचारांची ती वाढत जाईल आणि आपलं काम अधिक एफिशियंट होत जाईल. थँक्यू सर. थँक्यू. श्री कृष्णाजी कोल्हे चेंबूर यांना त्यांचं मत मांडायचं आहे. श्री कृष्णाजी कोल्हे पिंपरूडचे राहणारे आहेत. नमस्कार. समाज म्हटला म्हणजे आपण एकत्रित भावना असली पाहिजे सगळ्यांची. नुसतं माझं करायचं, माझ्या पुरताच विचार करायचा असं करून चालत नाही. काही शक्ती अशा असतात की आपण समाजासाठी करायचं पण त्यातून स्वतःचा स्वार्थ साधायचा हा त्यांचा उद्देश असतो. तर असं करून नाही चालणार. तेव्हा आपण आपल्या बरोबर आपला उत्कर्ष करत असताना समाजाचाही उत्कर्ष कसा होईल हे पाहणं फार महत्वाचं असतं. त्यासाठी काही त्याग करावा लागतो, आपल्या भावना सोशल ठेवाव्या लागतात. तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. तशा अनेक गोष्टी आहेत. आपणच इतरांच्या जेव्हा संबंधात येतो त्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळतात, त्यातून आपण आपली भावना व्यक्त करता येते. तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपला उत्कर्ष करता करता समाजाचा उत्कर्ष कसा होईल ही भावना फार ठेवणं महत्वाचं आहे. तरच आपण काहीतरी समाजासाठी करतो, आपलं काहीतरी आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो, हे फार महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी महत्वाच्या. बोलणं तेवढं खूप बोलता येतं, परंतु अशा या कार्यक्रमांमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना मला थोडेसे या दोन गोष्टी जाणवल्या की बुवा स्वार्थीपणा नसावा. धन्यवाद आपण संधी दिल्याबद्दल. श्री कृष्णाजी कोल्हे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलाय की माणसाने स्वार्थी नसावं, निस्वार्थी असावं. पण ऍक्च्युली मी कृष्णाजी कोल्हे यांचं म्हणणं खोडून नाही काढत, पण एक जस्ट मांडतो विचार की मनुष्य हा बेसिकली स्वार्थी आहे. तो भक्ती करतो, फॅमिलीला वाढवतो, फॅमिलीला पुढे नेतो, संस्कार करतो, हा स्वार्थीपणाचा एक भाग आहे. पण आज आपण ह्या सेवकाला निर्माण करण्यासाठी आलो आपल्यामध्ये. तर कृष्णाजी कोल्हे यांना सांगायचं की आपण आपल्यामधला स्वार्थ कमी करावा, ही त्यांची भूमिका आहे. तर आणि निस्वार्थाची भूमिका वाढवायची आहे आणि आपण नेमकं काय करू शकतो हे मांडायचं आहे. तर आपण श्री कोल्हे यांनी जे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी फार आभारी आहे. आणि श्री चौधरी सर आलेले आहे, अशोक चौधरी सर. नमस्कार. नमस्कार सर, वेलकम आपलं. थँक्यू. आत्ताच एक कोणीतरी प्रश्न म्हणजे निर्माण केला होता की मुलांची इन्व्हॉल्वमेंट कमी होत आहे. आता मुलांची इन्व्हॉल्वमेंट या विषयावरती मी 2012 म्हणजे 2012 साली मी विकास मंडळामध्ये, आपल्या मुलांच्या विकास मंडळामध्ये मी ज्यावेळेस भेट दिली होती त्यावेळेस वारके, शरद नेमाडे असे बरेच कार्यकर्ते तिथे होते आणि मी त्यांच्याजवळ हा शब्द मी काढलेला होता त्यावेळेस की मुलांची इन्व्हॉल्वमेंट कशी वाढवता येईल म्हणून. आपल्या समाजाचे प्रत्येक शहरामध्ये हॉल आहेत, आपण पूर्ण इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत, बिल्डिंग उभी आहेत, पण त्यांचा वापर हा 70% पण सुद्धा होत नाही. तर त्याचा वापर जर आपण आपले मुलं जे आहेत ते बाहेर जातात, बाहेरच्या जिम मध्ये जातात किंवा बाहेर आपले काही क्लासेस असतात, कॅरम बोर्डचे क्लासेस असतात किंवा डान्स क्लासेस असतात किंवा अदर ऍक्टिव्हिटीज असतात, ज्या जिम्नॅस्टिक ऍक्टिव्हिटीज असतात, त्या जर फॅसिलिटी आपण आपल्या हॉलमध्ये जर मुलांसाठी तयार करून ठेवल्या, मुलांसाठी कॉम्पिटिशन्स, मुलांसाठी गेम जर ठेवले तर मुलं एकत्रित येतील. आणि ते एकत्रित करण्यासाठी जर पालकांनी स्वतः त्यात इंटरेस्ट जर घेतला, पालक जर त्यांच्याबरोबर जर खेळत राहिले तर त्यातून मुलं एकत्रित येऊन ते नक्कीच ते आपल्या समाजासाठी फायदेशीर ठरेल. आणि ही मी 2012 साली मी बोललेलो आहे मुलुंडला. जर मुलुंडच्या विकास मंडळातले कोणी जर इथे उपस्थित असतील तर त्यांना कल्पना असेल मला वाटते. सूचना मांडली ना, ही फार उपयुक्त सूचना आहे की आपल्याजवळ जे रिसोर्सेस आहे हे रिसोर्सेस वापरायला आपण लागलं पाहिजे. त्यांनी हॉल एक उदाहरण दिलं, पण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खूप रिसोर्सेस आहे.
आपण आठवड्याला कमी कमी 20 रुपये 25 रुपये समाजासाठी खर्च करू शकतो. जर आठवड्याला 20 रुपये 25 रुपये तर महिन्याला आपण 100 रुपये खर्च करू शकतो आणि वर्षाला आपण 1200 रुपये सहज खर्च करू शकतो आपल्या समाजासाठी. आणि जर असं आपल्यासारख्या खूप लोकांनी ठरवलं तर आपल्याला समाजकार्यासाठी पैशांची कमतरता कधीच पडणार नाही. आपली बऱ्याच वेळा समस्या ही आहे की प्रोजेक्ट घ्यायचा आहे पण पैसा कुठून आणायचा, फंड कुठून आणायचा आहे. तर आपल्याला अशोक चौधरी सरांनी जे सांगितलं की आपले रिसोर्सेस स्वतः ओळखा, ह्या रिसोर्सेसचा वापर करा. ह्या रिसोर्सेसचा वापर नाही केला तर हे रिसोर्सेस वाया जातील आणि समाजही त्या दृष्टिकोनात आपण स्वतःही निरर्थक राहू, निरुपयोगी राहू. म्हणून अशोक चौधरी सरांनी जे आपल्याला भूमिका मांडली ते आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे की त्यांच्या शब्दांच्या पलीकडे काय अर्थ दडलेला आहे, त्यांच्या शब्दांच्या पलीकडे काय भावना दडलेल्या आहे, हे फार महत्वाचं आहे. आपल्या सर्वांच्या भावना अशाच प्रकारे दडलेल्या आहे आणि म्हणून आज आपण इथे आहोत आणि इथे आपण वेळ देत आहोत आणि आपल्याला कोणी बोलवलं नाही व्यक्तिगतपणे तरी पण आपण इथे आलेला आहात. खरं म्हणजे आपला सर्वांचं मी खरंच कौतुक करतो, ऍप्रिशिएट करतो की आपण समाजासाठी खरंच किती करुणादायक आहात, किती आपण मनामध्ये किती दया ठेवत आज समाजाबद्दल. ही समाजाला आज याची गरज आहे. पण समाजाला केवळ भावनेच्या गरजून उपयोग नाही, समाजाला कृतीची गरज आहे आणि कृती व्यक्त व्हावी. म्हणून मी परत एकदा रिक्वेस्ट करतो की कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडाव्यात, आपले विचार मांडाव्यात, आपल्या संकल्पना मांडाव्यात. पण त्यासोबत आपण स्वतः काय करू शकतो याबद्दलची काही भूमिका असेल ती मांडावी. आपला काही स्ट्रक्चर असेल, रचना असेल, काही आराखडा असेल तो मांडावा की जेणेकरून कमिटीला हे ठरवता येईल. आणि एक लक्षात घ्यायचं, मागाशी मला विचारणार सेवक म्हणजे काय. सेवक म्हणजे हा ऑटोमॅटिक पर्सन आहे, ऑटोनॉमस पर्सन आहे, सेल्फ कंट्रोल पर्सन आहे. त्याला सांगायची गरज नसते, त्याच्या मनामध्ये आपोआप इन्स्पिरेशन, पर्स्पिरेशन, कन्स्पिरेशनची भावना असते आणि ही त्याच्यामुळे तो ऑटोमॅटिक चालत सुद्धा. आपण फक्त इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याला स्वतःचे एक एनर्जी सेंटर्स डेव्हलप करायचे आहे की जे लोकल मंडळांच्या सहकार्यात आणि सहभागात राहतील आणि स्वतःला समाजासाठी उपयुक्त ठरवतील. श्री महेश चिरमाडे यांना विनंती, त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करावा. महेश चिरमाडे हे एसएसआयचे कार्यकर्ते आहेत, ते ऐरोलीला असतात. त्यांनी ऐरोली मंडळात एक सेक्रेटरी म्हणून बरंचसं चांगलं कार्य केलेलं आहे. श्री महेश चिरमाडे प्लीज. धन्यवाद सर आणि शुभ सायंकाळ सर्वांना. ओके, बेसिकली आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची अपेक्षा करत असतो, परंतु तो आनंद आपण ज्या गोष्टीमध्ये शोधायला नको त्या गोष्टीमध्ये शोधत असतो आणि ज्या गोष्टीमध्ये शोधायला नको त्या गोष्टीमध्ये आपण शोधत असतो. तर एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करेन. भारतीय संस्कृतीमध्ये आपण ज्या काही गोष्टी आपण सध्या विसरत चाललेलो आहोत त्याच गोष्टींचा महत्व ह्या बाहेरच्या परदेशांमधील इतर कंट्रीजमध्ये कसं वाढत आहे आणि त्यातून सोशल लाईफ हे कसं वाढत आहे, त्याचं महत्व कसं वाढत आहे त्याच्या संदर्भात तो एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा सारांश असा आहे की मागच्या 75 वर्षांमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीने काही स्टडी केलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी 730 लोकांचा त्यांनी स्टडी केला होता आणि 730 लोकांपैकी 60 लोक अजून सुद्धा जिवंत आहेत की जे आताच्या 90s मध्ये आहेत. त्यांना तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फक्त एकच क्वेश्चन विचारला की तुम्हाला कोणती गोष्ट की तुम्हाला समाधानी ठेवते, जे तुम्हाला आनंद देते. ओके, तर त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या जे आता 60 जण राहिले आहेत तर त्यांच्या 2000 मुलांवरती त्यांनी तो प्रयोग केलेला आहे आणि ती स्टडी अजून सुद्धा चालू आहे. तर त्यांचा निष्कर्ष असा आहे की सोशल लाईफ मध्ये ज्यावेळेला आपण पार्टिसिपेट करतो, सोशल लाईफ मध्ये ज्यावेळेला एखाद्याचा उत्कर्ष होताना दिसतो, एखाद्याचं यशस्वी होताना दिसतो, त्याच्यातून जो आनंद मिळतो तो आनंद त्यांना जास्त आनंद देतो. हा त्याच्या मागचा निष्कर्ष आहे की आपण आपल्याला आपल्या स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या आनंदामध्ये ते जास्त आनंद पाहतात. हा त्याच्या मागचा निष्कर्ष आहे. आणि त्याच्यासाठी त्यांचा एकच क्रायटेरिया होता की त्यांचं एक प्रमाण त्यांनी बघितलं होतं की यांच्यातले किती लोक हे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्या पार्टिसिपेशन मधून त्यांनी बाकीचे स्टडीज केलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे की आपल्याला सोशल लाईफ मध्ये सोसायटीची गरज का आहे आणि सोसायटी नसेल तर आपण आपलं आयुष्य एकल कोंडेपणाने जगू. ओके, सोसायटीमध्ये आनंदी राहू आणि एकल कोंडेपणामध्ये आपण तेवढा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही, असं त्याचा सारांश आहे. धन्यवाद महेश, अतिशय उत्कृष्टपणे मांडणी केली आणि व्हिडिओ उत्कृष्ट होता. सांगायचा उद्देश असा की ह्या लिंक ह्या व्हिडिओची लिंक मी शेअर करतो. चालेल, काय हरकत नाही. व्हिडिओ लिंक शेअर केली जाते श्रोत्यांच्या मागणीनुसार.
तर यात असंही म्हटलेलं आहे की काही लोक दारू प्यायला लागले आणि काही लोक वेडे झाले असं या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. तर हा जो भाग आहे की एखादी व्यक्ती दारू प्यायला लागते बिकॉज ऑफ रॉंग सोशलायझेशन, एखादी व्यक्ती वेडी होते किंवा विचित्रपणे वागते ते सोशलायझेशनच्या कमतरतेमुळे. तर हा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की सामाजिक आरोग्य हे फार महत्वाचं आहे. समाजासाठी काहीतरी करणं, मी कोणासाठी तर आहे, माझी कोणातरी गरज आहे, ही भावना माणसाला नेहमी ताकद देत असते. तर आपण हे लक्षात घेऊया आणि एक सेवक बनण्याचा प्रयत्न करूया. श्री प्रशांत खर्चे यांना आपलं मत व्यक्त करायचं आहे. मला प्रशांत खर्चे मलकापूरचे, मी म्हणतो ते बरोबर आहे? हो, मलकापूरहून बोलतोय. वेलकम. ते एसएसआयचं काम करतात, त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे. श्री प्रशांत खर्चे प्लीज. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी प्रशांत खर्चे मलकापूरहून बोलतोय. मला काही मुद्दे मांडायचे होते, काही याच्यातून कोणी निगेटिव्ह घेऊ नये, जे प्रॅक्टिकली मला काही असं वाटतंय की जे सगळ्यांसमोर बोलायला पाहिजे आणि त्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, अशा काही गोष्टी मला सर्वांसमोर मांडायच्या होत्या. तर त्यात निगेटिव्ह कोणी घेऊ नये एवढं माझं सगळ्यांना एक विनंती आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे थोडंसं आपल्या समाजाबद्दल बोलतो किंवा स्वतःबद्दल बोलतो, आपल्या मुलांबद्दल बोलतो, ही निगेटिव्हिटी आपल्यामध्ये असू नये, सगळ्यात महत्वाचा भाग. कारण सगळ्यात महत्वाचं सामाजिक जे काही सगळ्यांचा सहभाग होता तो कमी होण्यामागे सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर ती आपली जी एकत्र कुटुंब पद्धती होती ती आता राहिली नाही. न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यामुळे लोकांना वेळ द्यायला तेवढा वेळ सर्वांजवळ नसल्यामुळे लोक त्यापासून परावृत्त झालेले आहेत आणि त्यांना जास्त वेळ देता येत नाही. आणि ही इतक्या फार मोठ्या लांबच्या काळामध्ये घडलेली गोष्ट असल्यामुळे त्या हळूहळू त्याला आजपर्यंतच्या परिस्थितीला आपण पोहोचलेलो आहोत. आणि घरात ज्या 4 लोक असायचे त्यातला एक कोणीतरी समाजामध्ये काम करण्यासाठी मोकळा असू शकत होता. आज ते पॉसिबल बऱ्याचशा ठिकाणी नाही आहे. म्हणजे फक्त 10 ठिकाणी पॉसिबल असेल, 90 ठिकाणी ते पॉसिबल नसल्यामुळे हा त्याचा एक फार 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 मोठा परिणाम आहे. आणि हे त्याच्यामुळे घडलेल्या गोष्टी आहेत. आणि जे बाहेर आहेत म्हणजे गावं सोडून मुंबई, पुणे सारख्या किंवा विदेशात गेलेले आहेत त्यांच्यासाठी तर ही आणखीच मुश्किल असलेली गोष्ट आहे. खेड्यामध्ये अजून थोड्याफार प्रमाणात आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सामाजिक भावना असण्यामागची जी होती की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये कुठलाही एक कार्यक्रम करताना त्याला प्रत्येकाची, त्याच्या शेजाऱ्याची, त्याच्या भावाची, त्याच्या गावातल्या सगळ्या लोकांची गरज भासत असेल. त्याच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम, लग्न असो किंवा कुठल्या घरातले एखादं निधन झालेलं असो किंवा कुठलेही छोटे कार्यक्रम असो ते पूर्ण होऊ शकत नव्हते. कारण तशा प्रकारच्या सोयी सुविधा तिथे उपलब्ध नव्हत्या. आता सगळ्यांकडे ह्या एकतर सगळे म्हणजे सगळ्यांसाठी एक कमाई प्रत्येकाची वाढलेली असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांना सहज उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे एकमेकाची गरज राहिली नाहीये. त्यामुळे ही सामाजिक भावना कमी होत गेलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्यावा. तरी सुद्धा आपण जर इतर समाजाचं जर कम्पॅरिझन केलं तरी आपल्या समाजात बऱ्यापैकी अजूनही चांगलं लोक संपर्कात असतात. त्यांच्या भावनाही एकमेकाशी चांगल्या आहे. परंतु गरज कमी झाल्यामुळे त्या गोष्टी घडत नाही आहेत. परंतु आजची जी गरज आहे लोकांना बांधण्यासाठी, मी याच्या आधी मला वाटतं पिंपळे साहेब आणि चौधरी साहेबांशी या फोनवर थोडंसं बोललो होतो की आपल्या समाजातल्या लोकांना बांधण्यासाठी सगळ्यात चांगला मुद्दा जर कुठला असेल तर तो आपले जे काही आर्थिक बाबी आहेत, आपल्याला जे काही विकास करायचा आहे त्या विकासाच्या बाबतीत त्या गोष्टीला धरून आपण सगळे एकत्र संघटित झालो पाहिजे. जसं चेंबरचं काम सुरू आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू आहे. तर सगळ्यात मोठं त्यातलं क्षेत्र जे आहे ते ऍग्रिकल्चर आहे. कारण आपल्या लोकांमध्ये जे खेड्यामध्ये राहतात, ग्रामीण भागात राहतात, त्या सगळ्यांचं एक्सपर्टाईज जे आहे ते शेतीमध्ये आहे. त्यांच्या मुलांकडे आज कामं नाही आहेत. 50 एकर शेती आहे परंतु मुलाची इच्छा नाही आहे. कारण त्यात काही चार्म नाही आहे किंवा त्यात काही अट्रॅक्शन नाही आहे. त्यामुळे त्याचं शिक्षण झालेलं आहे, तो 20 झालेला आहे किंवा आणखी काही त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे त्याची इच्छा होत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटसाठी आपल्या LCCI म्हणा किंवा आपलं मंडळ म्हणा याच्या बाबतीत सगळ्यात चांगला सगळ्यांना जोडून जर काही कार्यक्रम आपण आखले आणि त्याच्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्यासाठीचा तो एक सगळ्यात चांगला मुद्दा आहे असं मला वाटतंय. कारण इतर गरजा आता कोणाला राहिलेल्या नसल्यामुळे त्या गरजेपोटी ते एकत्र येत नाहीत. आले तरी ते टिकत नाहीत किंवा स्वतःहून त्यांची करण्याची इच्छा नसते. त्यांची करण्याची इच्छा तेव्हाच होईल की त्यांच्या इंटरेस्टची गोष्ट तुम्ही त्यांच्या समोर काहीतरी ठेवाल. तर हा एक फार मोठा मुद्दा आहे की ऍग्रिकल्चरसाठी म्हणजे सामूहिक शेती असो, शेतीपासून दुसरे उद्योग असो किंवा शेती करताना त्यांना छोट्या छोट्या ज्या काही मार्गदर्शन त्यांच्या लेवलला, गाव लेवलला जाऊन ह्या गोष्टी जर झाल्या तरच हे पॉसिबल आहे. अदरवाईज दुसऱ्या गोष्टींसाठी संघटित होतील असं मला वाटत नाही. मी 1990 पासून, माझे वडील 1970 पासून या क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. परंतु
काम चांगले होतात, निश्चित होतात, परंतु पाहिजे तसं आपल्याला एक्सपेक्टेड आहे तेवढं होत नाही आणि त्या गरजा बदलत गेलेल्या आहेत. ज्या गोष्टींनी संघटित होऊ शकतील अशी गरज शोधून त्या याच्या व्यतिरिक्त काय असू शकेल हे मला सुचलेली एक गोष्ट आहे. अजून काही असेल तर त्या सगळ्या गोष्टींना त्या गोष्टीचा विचार होऊन त्या दृष्टीने संघटन ते लक्षात घेऊन संघटन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा संस्काराच्या बाबतीतही मी अशाच पद्धतीने सांगू इच्छितो की जे काही कालांतराने जे काही बदल झालेले आहेत, मुलांसाठी उपलब्ध असलेले, आधी असं होतं की टीव्ही पण नव्हते तेव्हा मुलांना एकत्र येऊन एकमेकांचे मनोरंजन किंवा घरात सुद्धा 3-4 भावंड असायचे, बहिणी असायच्या, त्यांना त्यांचं एकत्रीकरण असायचं किंवा शेजारी मुलं असायचे, त्यांना तोच एक मार्ग असायचा करमणुकीसाठी किंवा शेअरिंगसाठी. आज त्यांच्या पुढे खूप ह्या कालांतरात पुष्कळ गेल्या 50-60 वर्षात जो चेंजेस झालेले आहेत ते बदलच असे आहेत की त्यामुळेच ते मुलांचं आत्मकेंद्रित जास्त झालेले आहेत. त्यांना टीव्ही, मोबाईल, हे काही इंटरनेट, हे जे काही उपलब्ध झालेले गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा सहभाग कमी झालेला आहे. तो आपण म्हटलं आता साहेबांनी म्हटलं, चिरमाडे साहेबांनी किंवा आणखी कोणी, माझं लक्ष नाही, किंवा त्यांचा सहभाग करून घ्यायला पाहिजे, परंतु ते घेण्यासाठी मग ते तसा काहीतरी मॉडेल त्यांच्या समोर असलं पाहिजे की आपण त्याचा असा विचार केला पाहिजे संस्कारांसाठी की बाबा असं कुठलं मॉडेल आहे की त्याच्याकडे मुलं अट्रॅक्ट होतील आणि ते मोबाईल, इंटरनेट सोडून त्याच्याकडे ते लोक अट्रॅक्ट होऊन त्यामध्ये पार्टिसिपेट करतील. अशा काहीतरी गोष्टी, ऑप्शन्स त्यांच्यासमोर जर ठेवले तरच ते अट्रॅक्ट होतील. नाहीतर आपण म्हणजे आज खूप भोळे साहेबांनी खूप चांगलं संस्काराच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आहे आणि त्या गोष्टी खूपच चांगल्या निश्चितच आहेत, परंतु त्या प्रॅक्टिकली पॉसिबल करण्यासाठी त्यांना तुम्हाला एकत्र आणावं किंवा अट्रॅक्ट करावं लागेल. ते अट्रॅक्ट झाल्यानंतर तिथे तुम्हाला त्यांच्यासाठी हे फिडिंग देता येईल, पण ते अट्रॅक्शन पहिल्यांदा तुम्हाला निर्माण करावं लागेल, संघटन असो किंवा मुलांसाठी संस्काराची बाब असो. हे करणं जास्त महत्वाचं असं मला वाटते. ह्याच गोष्टी मला सर्वांसमोर मांडायच्या होत्या. धन्यवाद. धन्यवाद आपल्या मार्गदर्शनाबद्दल. अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्यातलं महत्वाची बाब ही किंवा सोशलायझेशन आज कमी होत आहे, मुलं आत्मकेंद्रित होत आहेत, टीव्ही, मोबाईलला जुळलेले आहेत, त्याच्यामुळे ते समाजाची त्यांना गरज वाटत नाही, खेळायला मित्रांची गरज वाटत नाही. बरोबर आहे, पण आता आपल्या पालकांची जबाबदारी की आपल्या समाज कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे आपण आपली जबाबदारी पाडूया. आपली जबाबदारी कशी आपल्याला पार पाडतील याचा आपण निश्चितच वेगळ्या प्रकारे कल्पना मांडूया. श्री सुरेश महाराजजी वारके यांना मी विनंती करतो, त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा. हा, नमस्कार सर. नमस्कार. मी सुरेश महाराज वारके पुण्यावरून बोलतोय. हा, नमस्कार. हा, एक समाज बांधव म्हणून एक समाजाबद्दल बोलतोय. हो हो. हा, म्हणजे हा एक उपदेश नाही, पण कीर्तनकार असल्यामुळे भाषा उपदेशात्मक वाटेल. काय हरकत नाही. हा, तर काय की सर्वात महत्वाची गोष्ट अशी की समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे लक्षात. आणि त्यासाठी पहिले काय, आपण ज्यांना करायचं सर्वांपेक्षा आपल्यावर जास्त जबाबदारी आहे. हो हो. कारण काय की समाज हा उपदेशावाल्यांची कृती बघत असतो. बरोबर आहे. म्हणून आपली जबाबदारी त्यांच्यापेक्षा जास्त आहे. कारण आपण जे करू ते योग्य, आणि जसं आपण समाजाला सांगू तसं वैयक्तिक जीवनामध्ये ते आपलं असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि काय होते की प्रत्येकाच्या हिताची व्याख्या वेगळी आहे. म्हणून समाज मध्ये काय झालंय की अलीकडे समाज आपण समाजाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो, परंतु ते अयशस्वी होताना याकरता दिसतात की कारण जबाबदार व्यक्ती समाजामध्ये येताना वेगळी वागते आणि वैयक्तिक जीवन वेगळं असते. म्हणून आपली जबाबदारी आपण जर पार पाडली तर त्याचं वजन समाजावर पडते. समजा आता मी कीर्तनकार आहे, माझा कीर्तन करण्याचा जर उद्देश समाज हितासाठी असेल तर त्याच्याने लोक घडतील, पण कीर्तनाचा उद्देश माझा जर फक्त पैसे कमवणे असतील तर त्याच्यातून समाज घडणार नाही. कारण जसं सेवक तुम्ही सांगितलं, कारण सगळ्यांना मालक व्हावं वाटते पण सेवक व्हावं वाटत नाही, तर प्रत्येकाने खऱ्या अर्थाने सेवकच झालं पाहिजे. कारण जी मजा सेवक मध्ये आहे ती मालकामध्ये नाहीये. आणि सर्वांनी आपापली जबाबदारी जर चांगली वैयक्तिक जीवनामध्ये सर्वांनी जर आपण आपली जबाबदारी पार पाडली, त्या पद्धतीनं जर आपण समाजासाठी प्रयत्न केला तर निश्चितच ते प्रयत्न यशस्वी होतील. आणि काही समाजामध्ये जे आता मागे बोललं, काही लग्नाच्या बाबतीत वगैरे
काही अपेक्षा याच्याबद्दल, तर त्या प्रत्येकाच्या अपेक्षा त्या वेगवेगळ्या असतात. ते कधी कधी न सुटणारं कोड असते. बऱ्याच वेळा एकच सिच्युएशन असते पण मला त्याचे 2 उत्तर मिळतात. बऱ्याच वास्तविक एका प्रश्नाचं उत्तर एक असलं पाहिजे. सिच्युएशन एकच आहे पण त्याचे उत्तर वेगळे मिळतात. एकच समजा एका बाईला किंवा माणसाला एकाला विचारलं, अहो ताई तुमच्या मुलीचं कसं चालू आहे, तर म्हणतं आमच्या मुलीचं एकदम चालू आहे, घर चांगलं भेटलं, सगळी हातची आहे, ती सांगते आणि जावई ऐकतात. तिलाच विचारलं तुझ्या मुलाचं सुनेचं कसं चालू आहे, त्या मुलाचं कसं चालू आहे, नाव नका काढून त्या मेल्याचं, का नाही म्हणे तो सुनेच्या ताब्यात गेला. कंडिशन सेम आहे पण त्यातून घेणारी जी वृत्ती आहे ही वेगळी आहे. तर यासाठी प्रत्येकाने समाज बांधवाने प्रत्येकाने स्वतः ते आचरणात आणून सुधारणं गरजेचं आहे. आणि एकाला 3 मुलं आहे, मला नावासहित माहिती, एकाला 3 मुलं आहे पण त्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे. त्याने सांगितलं महाराज मुलगा पहा पण तो एकटा पाहिजे. म्हटलं तुम्हाला किती आहे, म्हणे 3 आहे. मग तुम्ही कसा एकटा पाहता. लक्षात म्हणजे प्रत्येक काय होते की आपण समाजासाठी करायला जातो प्रत्यक्ष तर काय होते की जबाबदारी आपण जे करतो ते आपल्यावर जास्त जबाबदारी. म्हणून आपण जर जबाबदारीने व्यवस्थिशीर सगळ्या पद्धतीने जर याच्यावर सोल्युशन काढलं तर निश्चितच पुढे. कारण मी नेहमी सांगत असतो की समाजाला डावलून मोठं होता येत नाही. कारण मातृऋण पितृऋण देवऋण संतऋण तसं समाज ऋण असते. जर खऱ्या अर्थाने मोठं व्हायचं असेल तर समाजाला धरून चालावं लागते. आणि जे समाजाला डावलून मोठे होतात त्यांचं ते मोठे पण कुचकामी ठरते. म्हणून समाज ऋण समजून त्या समाज हितासाठी आणि खऱ्या अर्थाने त्या समाजाच्या हितासाठी निश्चितच जर आपलं कार्य होत असेल आणि त्यातून समाज घडत असेल तर निश्चितच त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल. आणि असंच समाज हिताचं कार्य आपल्याकडनं पुढेही घडत राहीलच याबद्दल शंका नाही. आणि असंच घडत राहावं आणि सुसंस्कृत समाज एक निर्माण व्हावा अशी परमेश्वर चरणी विनंती वजा प्रार्थना करून मी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. धन्यवाद. आपण अतिशय उत्कृष्टपणे मांडणी केली की आपली स्वतःची वर्तणूक ही पारदर्शक हवी. सेवकाला फार आवश्यक आहे की आपल्या स्वतःचं जीवन हे पारदर्शक हवं आणि त्याने सेवक होण्यातच जास्त आनंद घ्यावा. आणि सेवक होण्याचा आनंद फार वेगळा असतो. आणि आपण जे महत्वाची गोष्ट मांडली की समाजाला डावलून कोणी मोठा होऊ शकत नाही, ही फार महत्वाची भूमिका आपण मांडली की जो समाजासाठी काहीतरी करेल, समाजासाठी त्याग करेल, समाजाला पुढे नेईल, तो स्वतः पुढे जाईल. ही मांडणी आपण जी काही मांडलेली आहे ही फार उत्कृष्ट आहे. आणि निश्चितच आम्ही श्रोते वर्ग याचा निश्चितच विचार करू आणि सेवक या भूमिकेतून आपण काय करू शकतो याचा सातत्याने विचार करू. आणि आम्ही स्वतः केलेलं कार्य इतरांसोबत शेअर करू आणि या कार्यातून नवनिर्मिती करण्याचा सातत्याने ध्यास ठेवू. श्री डॉक्टर पवन भोळे यांना त्यांचं भूमिका शेअर करायची आहे. गुड इव्हनिंग ऑल. पवन भोळे एलसीआयचे ऍक्टिव्ह डायरेक्टर. त्यांच्या श्रमामुळे एलसीआयचे कार्यक्रम सातत्याने 2 महिन्यापासून चालत आहेत. अतिशय उत्कृष्टपणे डायनॅमिकपणे ते व्यवसाय करतात. श्री डॉक्टर पवन भोळे प्लीज. येस सर, थँक्यू सर. आपण सर आजचा प्रोग्राम खूपच उत्तम होत आहे आणि आज सर्वांची मतं आम्ही सुद्धा समजून घेतली. ऍज अ यंगस्टर मला फक्त एवढंच 2च पॉईंट मांडायचे होते. प्रथम तर आपण आता सध्या आपण जे संस्कारांबद्दल बोललो तर खूप चांगले भोळे सरांचे खूप चांगले विचार आहेत. खर्चे सरांनी पण त्यावरती खूप चांगल्या गोष्टी मांडल्यात. सो आपण या माध्यमातून जर असं आपल्याला काही करता आलं की म्हणजे आपण जे संस्कार आहेत त्यांना रिडिफाईन करता येतील का, म्हणजे जेणेकरून जी यंगस्टर आहे किंवा जी नवीन पिढी आहे या सर्वांना यामध्ये जोडून घेता येईल का, किंवा त्यावरती असं काही करणं आवश्यक आहे का, यावरती आपण एक विचार मंथन झालं पाहिजे. आणि दुसरा माझा मुद्दा आहे की आता सध्या आपली खूप साऱ्या संस्था आहेत, खूप सारी मंडळं आहेत. म्हणजे आपण हा मागच्या वेळेलाही मीटिंगमध्ये हा पॉईंट डिस्कस केला होता. सो सर्व संस्था कार्य करत असतात पण ते समप्रमाणात सर्व लोक तिथे जुळत नाही. त्याचं कारण काय असावं की माईट बी प्रत्येक संस्थेला सर्वांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक संस्थेचे उद्दिष्टानुसार त्यांनी काम करावं असं मला वाटत होतं. मला एवढंच बोलायचं होतं सर. छान, धन्यवाद. थँक्यू सर. हे स्वतः कार्यकर्ते आहेत. युवांनी एकत्र येणं ही आजची
आणि नेमकं युवांनाच माहितीये की युवा कसे एकत्र येऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर पवन भोडे यांची भूमिका फार महत्वाची राहणार आहे. श्री शरद नेमाडे यांना अनम्यूट केले, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं भूमिका मांडावी. श्री शरद नेमाडे. आणि अशा रिटायर लोकांपासून आपण भरपूर असं समाज कार्य करू शकतो, परंतु या सर्वांना एकत्र आणायला पाहिजेत आणि ही अशी पद्धत आता आपण सुरू केलेली आहे. मला आशा आहे की या आपल्या कार्यक्रमाला यश वगैरे येईल आणि सर्वांनी थोडी त्यागाची भावना ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्याग म्हणजे पैशा रूपाने असेल किंवा वेळेनुसार असेल. भरपूर लोकांना भरपूर वेळ वगैरे असतो, त्यांनी जर समाजासाठी थोडा वेळ दिला तर आपले जे हे कार्यक्रम आहेत ते खूप यशस्वी होतील. आणि मला आणखी एक सांगायचं आहे की आपल्या समाजाने इतर समाजाला धरून त्यातील जे काय चांगल्या पद्धती आहेत त्या धरून त्याप्रमाणे आपण आपलं समाज कार्य करायला पाहिजे. आज मी बघतो की बरेच लहान लहान मुलं मोबाईलच्या एवढ्या आहारी गेलेले आहेत की त्यामुळे मोबाईलवर एवढे विविध कार्यक्रम वगैरे असतात, ते सगळेच चांगले असतात अशातला भाग नाही, पण त्यामुळे त्यांचा अत्यंत बहुमूल्य वेळ खर्च होतो आणि जे सकस वाचन आहेत त्याला आपण मुकतो. आणि ह्याला कारण बरेच पालक वर्ग असतात, पालक वर्गांमध्येच वाचन संस्कृती खूप कमी होत चाललेली आहे असं दिसते. जरी पुस्तकांचा खप आपल्या संमेलनामध्ये होत असेल तरी वाचन संस्कृती खूप कमी होते असं मला वाटतं. आणि मुलांमध्ये तर अजिबात नाही. तरुण मुलांना, आजच्या तरुण मुलांना जर आपल्या इतिहासाविषयी विचारलं, जर मराठी साहित्याविषयी विचारलं तर बऱ्याच लोकांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते. याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. वाचनांमुळे बरेच संस्कार होतात आणि मनुष्य सुसंस्कृत देखील होतो. आपण या कार्यक्रमाचे म्हणजे संस्कार वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आपण आपला एक भाग आहे, हे उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपण अतिशय उत्कृष्टपणे मांडणी केलेली आहे की आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. श्री प्रभात सर आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली माईक अनम्यूट करावा आणि आपली भूमिका मांडावी. आपण सगळे वेगळ्या प्रकारे सहभागी होत आहोत आणि आपले विचार मांडत आहोत. विचार मांडणं, एकत्र येणं ही फार मोठी बाब आहे. नेमाडे सरांनी जसं म्हटलं की हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आणखी वाढत जाऊ, सगळ्या मंडळाच्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे. श्री प्रभात सर. नमस्कार. नमस्कार. मी 2-3 मुद्दे असे मांडत होतो. एक तर आपण हे जे युवकांच्या सेवक संघ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, हो हो, या लोकांना आपल्याला कुठेतरी प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. बरोबर आहे. आणि त्याच्याकरता आपण काही मॅन्युअल्स तयार केली पाहिजेत. हो हो, बरोबर आहे. आणि हे मॅन्युअल्स आपण ठिकठिकाणी मंडळांना देऊन ते करू शकतात पुढचं काम. बरोबर आहे. आपण मग संस्कार करायचे कसे हे काही कोणी सांगत नाहीये. व्हॉट आर द वेज अँड मीन्स फॉर इट. संस्कार कसे करायचे याच्यावरती आपण काही चिंतन करण्याची खूप गरज आहे. तिसरं एक मला असं वाटतं की विवाहाच्या विषयीचे बरेच प्रश्न आपल्याकडे आहेत. नेमकं विवाह म्हणजे काय, तो कशासाठी, हे तरी वधूंना कळतं का? आता तुम्ही प्रमोद महाजन साहेब खूप प्रयत्न करता त्याच्यात, पण हे ठिकठिकाणी असं झालं पाहिजे. आणि नेमकं कशा करता, काय, हे कळलं पाहिजे. विधी कसा असतो, त्या विधीचं महत्व काय आहे, हे जर लोकांना कळलं तर मला वाटतं काही प्रमाणात फरक होईल. छान मुद्दे छान मांडले गेले की नेमकं सेवकांना ट्रेनिंगची गरज आहे, सेवकांना कार्यक्रम देण्याची गरज आहे, सेवकांसाठी मॅन्युअल निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी पटसे, श्री पिंपळे काका, श्री रवींद्र चौधरी, के.जे. बोरे आणि मी स्वतः आणि आपल्यासाठी बरेचसे विचार करायला लागलेले आहेत. आणि त्या पद्धतीने थोडक्यात आपल्याला कशा प्रकारची गाईडलाईन्स या गाईडलाईन्स बद्दल आणखी कोणाला काही बोलायचं असेल बोलता येतं. मुख्यतः या गाईडलाईन्स या आध्यात्मिक समरूपाच्या आहेत, कारण आध्यात्मिकता समाजकार्य होतं. आध्यात्मिकता असल्यामुळे माणूस स्वयंसेवक होऊ शकत नाही, स्वयंसेवक होऊ शकत नाही. तर याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आता ऍक्च्युअली आता आपण लोकांची आधी मतं जाणून घेत आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे.
श्री सुधीर इंगळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मत मांडावीत. सर, खरं पाहिलं तर ही आपल्या याच्यात खुली चर्चा सुरू झाली आणि आपल्या याच्यातल्या अडीअडचणी काय आहेत याच्यावर उहापोह व्हायला लागला. ही सगळ्यात चांगली गोष्ट घडते. कारण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न आहेत, खुल्या मनाने व्हायला पाहिजे, ती व्हायला सुरुवात झाली. हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह सिम्बॉल मला दिसून राहिला आहे. आणि मतमतांतर असतीलच, पण आपल्या याच्यात अस्तित्वामध्ये आपलं अस्तित्व शरीर, श्वास, मन, चित्त, बुद्धी, अहंकार आणि आत्म्याच्या रूपाने आपल्याला नेहमी हे जाणवत असतं. पण याच्याबरोबर आपण कधी कधी त्या चित्ताच्या वृत्तीनुसार, आपण बॅक इम्प्रेशन नुसार आणि परिस्थितीनुसार जे काही गोष्टी घडल्यात त्या गृहीत धरून तसंच असेल असं न धरता काहीतरी नाविन्यपूर्ण होत आहे आणि ते शोधून त्याच्यातनं समाधान मांडण्याची वृत्ती सुद्धा ठेवावी लागणार आहे. नाहीतर ते बाकी असं आहे म्हणजे असंच होणार असंही आपल्याला गृहीत धरून चालणार नाहीये. बदल हा काळानुसार होतच जाणार आहे, पण त्या बदलाच्या याच्यानुसार ज्या ज्या गोष्टींच्या गरजा जाणवत आहेत, जे म्हणजे विषय बदलले आहेत, ही गोष्ट कबूल आहे, पण त्या विषयांच्या सोबत त्याचा नाविन्यपूर्ण पद्धतीने जावं लागणार आहे हेही लक्षात येत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत आपले ज्येष्ठ मार्गदर्शन करायला भरपूर लोक आहेतच. आणि सगळ्यात मोठा स्वयंसेवकाचा भाग जो आहे तो शिस्त. संस्काराच्या बाबतीमध्ये म्हटलं की संस्कार कसा दिला जाईल, तर घरातले आपला प्रत्येक जण संस्कार आई वडील तर आपले नेहमी देतच असतात, पण संस्कार हे घरामधनं खरी सुरुवात पहिली तर तिथून आहे. आणि जर समजा आपण म्हणू की संस्कार कसे द्यायचे, तर मग मात्र कठीण परिस्थिती आहे. ह्या बाबतीतलं थोडस सगळ्यांनीच चिंतन करून आपला एक एक मुद्द्यावर आपल्या घरापासून सुरुवात केली तर त्याच्यात जास्त फायदा होईल आणि तो समाजालाही एक चांगल्या उत्थानाकडे न्यायला काम उपयोगी पडेल असं मला वाटतं. अतिशय उत्कृष्टपणे मांडणी केली. श्री सुधीर इंगळे अकोल्याचे उपाध्यक्ष आहेत आणि ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत. त्यांचं चिंतन बरंच आहे आणि ते बरंच सामाजिक कार्य करतात आणि वेगवेगळ्या लोकांना उद्योगासाठी प्रोत्साहन देतात. श्री राजेंद्र फेगडे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करावा. श्री सुधीर इंगळे यांनी मुख्यतः जी भूमिका मांडली की संस्कारांची सुरुवात स्वतःपासून व्हावी, संस्कारांची सुरुवात स्वतःच्या घरापासून व्हावी, संस्कारांची सुरुवात स्वतःच्या गल्लीपासून व्हावी, संस्कारांची सुरुवात स्वतःच्या ग्रुपपासून व्हावी, ही फार महत्वाची भूमिका आहे. आणि दुसऱ्यांकडनं अपेक्षा करणं की तू हे कर, तू ते कर, तुम्ही हे करत नाही ते करत नाही, ही भूमिका सोडण्याची आता आपल्याला गरज निर्माण झालेली आहे. आणि स्वतःला डावावर लावण्याची गरज निर्माण झाली. एक आव्हान आपण पेलायला हवं की आधी माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे, आधी माझ्यामधला सेवक जागृत व्हायला पाहिजे, आधी माझ्यामधला भक्त जागृत व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत काही परिचयात काही निर्माण होणार नाही. श्री वारके महाराजांनी जे काही सांगितलं की पारदर्शक राहा, स्वतःहून सुरुवात करा, स्वतःला आधी बदला, हे फार महत्वाचं आहे. श्री राजेंद्र फेगडे हे नाशिकचे आहे, ते अनिसचे कार्यकर्ते आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत त्यांनी बरंच कार्य केलंय, त्यांचं वाचनही फार अवाढव्य आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सर, आता वाचनाबद्दल एक वक्ते बोलले, तर मला एक सांगायचं आहे की पु ल देशपांडे नुसतेच लेखक नव्हते, ते एक मोठे समाजसेवक सुद्धा होते. त्यांनी अनेक संस्थांना आर्थिक मदत केली आणि उभ्या केलेल्या आहेत. तर त्यांचं 1-0 मी नावाचं एक अतिशय सुंदर आणि विचारप्रधान असं पुस्तक आहे. त्यातला फक्त मी एक परिच्छेद छोटासा वाचून दाखवतो. म्हणजे आणि त्या परिच्छेदाचं प्रकरणाचं नाव संस्कार हेच आहे. मुलांना कसे वाढवावे याचा ठराविक फॉर्म्युला नाही. प्रत्येक मूल हे स्वतःची शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्ये घेऊन जन्माला आलेले असते. सर्व मुलांना एकाच छापाचे गणपती किंवा गौरी करणे अयोग्य आहे. त्याचप्रमाणे त्याने पुढे काय व्हावे हे आपण ठरवून आपल्या कल्पना तो निमूटपणाने स्वीकारणारा गुलाम होईल. अशा प्रकारे त्याला वाढवणे हाही त्या मुलावर अन्याय आहे. समाजात माणसाला जगताना स्वतंत्र व्यक्ती आणि एक सामाजिक घटक अशा दुहेरी भूमिका पार पाडाव्या लागतात. मुलाला त्या दृष्टीने वाढवायचे असते. त्यासाठी आईबापांनी स्वतःचे बौद्धिक आणि सांस्कृतिक जीवन सुदृढ करायला हवे आणि निसर्गाने एक अमोल ठेवा आपल्याला जोपासून वाढवायला दिला आहे, या भावनेने मुलाच्या विकासाकडे लक्ष पुरवायला हवे. नुसते लाड करणे म्हणजे प्रेमाने वाढवणे नव्हे,
किंवा पोलिसासारखा त्याच्या हालचालीवर सतत प्रहार ठेवणे म्हणजे त्याचे रक्षण करणे नव्हे. आई आणि बाबा हे जगातल्या प्रत्येक मुलाची अभिमानाची पहिली स्थाने. मुलाच्या त्या अभिमानाला धक्का बसता लागता कामा नये. संसारात पती पत्नीचे मतभेद होतात, पण त्याचे प्रदर्शन लहान मुलांपुढे पुढे होण्या इतका लहान मनावर दुसरा अत्याचार नाही. मुले अनुकरणातून शिकतात. आईच्या मदतीला बाबा घरातली कामे करताना दिसले की मुले घरकाम करायला लागतात. त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे म्हणजे सतत त्यांची परीक्षा घेत जाणे नव्हे, तर त्यांच्या अडचणी सोडवण्यात मदत करणे. मुलांना पाठ्यपुस्तक विकत आणण्यासाठी नुसते पैसे दिले की काम संपत नाही. सुशिक्षित आईबापांनी ती पुस्तके आपण आधी वाचून काढायला हवीत. दुर्दैवाने आपल्या पालकांना मुलांना शाळेत पाठवले की काम संपले असे वाटते. हा तो परिच्छेद आहे. आणि दुसरं एक मला सांगायचं होतं की तरुणांना दिशा नाही असं एक चित्र आपल्याला दिसत आहे, कारण रोजगार नाही आणि शिक्षणातलाही उद्देश हरवल्यासारखा दिसतो. आमचे एक हितचिंतक आहेत डॉक्टर अविनाश सावजी अमरावतीचे. त्यांनी एक प्रयास नावाचा गट ग्रुप चालवलेला आहे. तर त्यांचं नेहमीच एक सांगणं असतं, व्हिक्टर फ्रँकलच्या एका पुस्तकातून म्हणजे मॅन्स सर्च फॉर मिनिंग याच्यामधलं एक वाक्य आहे, तेवढं मी सांगतो की इफ यू नो व्हाय ऑफ लाईफ देन हाऊ इज नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याला जर ते पर्पज कळलं तर मग पुढे कसं जगायचं किंवा किती कमी जास्त गरजांमध्ये जगायचं हे हा प्रश्न नसतो. हा एक भाग. आणि मला असं वाटतं की आपण भावनिक बुद्ध्यांकावरती भर देऊन पुढे जावं. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय उत्कृष्टपणे आपण मांडणी केलेली आहे आणि हे विचार आपण निश्चितच लक्षात ठेवूया की व्हाय, मी सेवक का बनावं, मी या आजच्या मीटिंगला का यावं आणि ह्या मीटिंगला मी पुन्हा पुन्हा का यावं, आणि या मीटिंगमध्ये मी जे काही सहकार्य देणार किंवा या कार्यामध्ये मी सहकार्य देणार, या कार्यामध्ये माझं जे योगदान देणार आहे का द्यावं, ह्याबाबतची स्वतःची भूमिका क्लिअर हवी. 4 लोक एकत्र आले म्हणून आपण यायचं आणि मग हो हे करू ते करू म्हणायचं, नंतर मग 10 दिवसांनी काहीच करायचं नाही असं व्हायला नको. आणि मगाशी ते वारके महाराजांनी सांगितलं ते आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण आपल्या शब्दांच्या किमतीला जागायला पाहिजे. स्वतःचा जो शब्द आपण इथे येऊन देत आहात, आपण जो काही वेळ देत आहात, हे फार महत्वाचं आहे. तर आपल्या शब्दाला जागून आपण स्वतःला आधी प्रॉमिस द्यायला पाहिजे की मी हो सेवक बनणार आहे, हो मी निस्वार्थ सेवक बनणार आहे, हो मी हे काम करताना माझं तन मन धन देणार आहे, हो माझं ठरलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये मी इतका कॉन्ट्रीब्युशन सामाजिक जीवनाला देणार आहे. आणि ते देण्याचं प्रत्यक्ष कार्य अनुभवणं हा एक फार मोठा आध्यात्मिक अनुभव असतो. तर ह्या सगळ्या बाबी आपण स्वतःपासून सुरू करूया. माझा ग्रुप आहे स्वामीनारायण ग्रुप, लोकांचा पण ग्रुप आहे, सगळ्या लोकांचा कास्टवाल्यांचा आहे. स्वामीनारायण लोकांची एक सिस्टीम काय माहितीये का सर, की दर आठवड्याला कोणाच्या तरी घरी जातात ते आपल्या पाल्याला घेऊन. जसे मॉमेडियन लोक जातात ना लहान पोरांना घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये, तर तसे स्वामीनारायण लोक पण कोणाच्या तरी घरी दर आठवड्याला एक रविवारी प्रोग्राम करतात. त्याने काय होतं की त्यांचे नातेवाईक त्यांना दर आठवड्याला भेटतात आणि पोरांना नातेवाईकांचं माहिती पडते की हे माझे काका आहेत, हे माझे दादा आहेत, आणि तिथे एक 15 ते 20 मिनिटाचं भजन कीर्तन करतात. त्यामुळे काय होतं की त्यांना देवाची पण ओढ लागते. म्हणजे आपले नातेवाईक झाले, आपले देव झाले, आपली काय असते ना ती दर आठवड्याला ती प्रत्येकाच्या घरी करतात. हे अर्धा एक तासाचा प्रोग्राम असतो ते, आणि ते कंपल्सरी असतात. कुठे पण असेल ना ते तिथे त्या मीटिंगला येऊन जातातच. तसं आपण काहीतरी केलं पाहिजे. जसं ते मुलुंडचे ते सरांनी सांगितलं की मुलुंडचा हॉल आपला कामाला काहीतरी आला पाहिजे. तर मुलुंडच्या हॉलमध्ये असे प्रोग्राम ठेवले पाहिजेत की त्यामुळे की आजूबाजूच्या परिसरातले लोक दर संडेला मुलुंडच्या हॉलमध्ये गेले पाहिजेत आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असले पाहिजेत. तर त्यामुळे काय होईल की आपल्या पोरांना घेऊन जायला पाहिजे, आईबापांना घेऊन नाही जायचं, पोरांना घेऊन जायचं, फक्त आईबापांना नाही जायचं. हे सगळे बोलतात ना, सगळे आईबाप बोलतात. जर पुढच्या वेळेला जर सगळ्यांनी जर प्रत्येक पालकाने जर प्रत्येकाचा एक मुलाला जरी ह्या मीटिंग मध्ये आणलं ना बोलायला, तरी ह्या मीटिंगचा उद्देश पूर्ण होईल सर. आणि जर मुलुंडला जर आपण फ्री ऑफ कॉस्ट जर असं ठेवलं संस्कार केंद्र, तर त्या केंद्रामध्ये फ्री ऑफ कॉस्ट ठेवायचं, सगळी मुलं येणार सर.
सगळी मुलं येणार कंपल्सरी दर संडेला. हा जो प्रोग्राम चालू केला प्रत्येक एरिया वाईज, समजा मुलुंडला आहे, नवी मुंबईला आहे, डोंबिवलीला आहे, जळगावला आहे, अशा हॉलवर जर प्रत्येक ठिकाणी असं जर कार्यक्रम केला ना सर, सगळी पोरं आपली एकत्र येतील परत. कारण का आपण एकत्र येऊच देत नाही कोणत्या पोरांना आपल्या. हे माझं म्हणणं आहे सर. बस, थँक्यू व्हेरी मच. बरोबर आहे. आपण जे मांडलं, प्रशांत पाटील साहेबांनी जे काही मांडली भूमिका ही फार महत्वाची आहे की एकत्र येणे ही सुरुवात असते, एकत्र काम करणं हे एक यश असतं. तर एकत्र यायचं, एकत्र राहायचं म्हणजे प्रगती होते आणि एकत्र काम केलं म्हणजे यश मिळतं. हे फार महत्वाचं आहे. म्हणून जो आध्यात्मिक प्रोग्राम आहे तो फार महत्वाचा आहे की घरात प्रार्थनेने सकाळची सुरुवात व्हायला पाहिजे, घरात सामुदायिक वाचन व्हायला पाहिजे, घरात एकमेकांशी चर्चा करून एकमेकांच्या अडचणी विचारायला पाहिजे, सोबत जेवण घ्यायला पाहिजे आणि आपण मुलांचा अभ्यास स्वतःहून घ्यायला हवा. मुलांनी स्वतःला अभ्यासाला बसावं अशा प्रकारचं आपलं गोड वाणी हवी. ह्या वेगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं बरं महत्वाचं आहे. हेच खरं संस्कार आहे, हीच खरी सेवा आहे. स्वतःच्या घरात हे निर्माण झालं तर बाहेर निर्माण करणं सोपं जातं. आज आपल्या सोबत आहे श्री हर्षल राणे, ते ऍक्टर आहेत आणि त्यांचा TMM ऍक्टिव्हिटी स्टुडिओ आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. श्री हर्षल राणे. नमस्कार सगळ्यांना. खूप छान ऍक्च्युली विचार मंथन चालू आहे. हे विचार मंथन व्हायला हवं, हा माझा पहिला मुद्दा. कारण विचार मंथन झाल्यानेच बाकी सगळ्या गोष्टी येतात पुढे, पॉझिटिव्हली काही गोष्टी घडतात. दुसरा एक मला असा मुद्दा मांडायचा आहे जो मला वाटतं बऱ्याच जणांनी कदाचित एक्सपिरियन्स सुद्धा केला असेल की आपल्या समाजामध्ये बऱ्याचदा काय होतं की लग्न सेंट्रिक, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही जण असं म्हणतात की लग्नाला एकदमच महत्व देतात आणि त्याच्यानुसार आपण पुढे चाललोय. काही जण करिअरला सेंटर समजतात आणि त्याच्यानुसार पुढे जातात. काही जण एज्युकेशनला सेंटर धरतात आणि त्याच्यानुसार पुढे जातात. मला असं वाटतं की कुठेतरी समाजकार्य हे पण कुठेतरी सेंट्रिक मध्ये यावं. ज्या पद्धतीने करिअर आपण महत्वाचं समजतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी महत्वाच्या समजतो किंवा इव्हन लग्न करताना सुद्धा फक्त एवढ्या जनरल गोष्टी बघितल्या जातात की मुलगा काय आहे, कसा आहे वगैरे, पण सामाजिक कार्य करतो का हे क्वचितच कोणी विचारतं. तर इथे डिस्कशन मध्ये मला हा मुद्दा मांडायचा आहे की सामाजिक कार्य करणं हे सुद्धा एक इन्क्लूड व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या प्रोफाईल मध्ये. सो दॅट वॉज द ओनली पॉइंट. बाकी मला काही म्हणायचं नाहीये. आणि या गोष्टीसाठी जर माझ्यातर्फे काही मदत हवी असेल तर आय एम रेडी टू डू दॅट. कारण बऱ्याचशा आयडियाज आहेत ज्या आयडियाजमुळे सगळे समाजातले विविध ग्रुप एकत्र येतील आणि त्या आयडियाज अशा सुद्धा आपल्या बाकीच्यांनी सुद्धा आयडियाज जर आणल्यात तर चांगलं होईल. पण आयडियाज कुठेही अशा नको की ते एक पर्टिक्युलर सेक्शनच आपल्याकडे ओढवला जाईल. सगळे सेक्शन्स आपल्याकडे इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे या समाजकार्यामध्ये किंवा या चर्चामध्ये, असं मला वाटतंय. सो थँक्यू. फार महत्वाची भूमिका मांडली श्री हर्षल राणे यांनी. श्री हर्षल राणे यांनी 10 दिवसापूर्वी अभिनयावर कार्यशाळा घेतली ऑनलाईन आणि त्यांच्या ज्या कार्यशाळेपासून करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण चालू केला आणि उद्याची 3री कार्यशाळा करिअर डेव्हलपमेंट बद्दल. आणि उद्या 3 वाजता आपण जी करिअर डेव्हलपमेंटचा प्रोग्राम घेतो त्यात आपल्या समाजातले ते 3 मुलं मेरिट मध्ये आलेले आहेत. त्यांचं उद्या त्यांचं स्वतःचं जे काही अनुभव आहे मुलांना प्रोत्साहन देण्याचे ते अनुभव ते मांडणार आहेत. आपल्या जवळपासच्या मुलांना आणि आपल्या फॅमिलीच्या मुलांना तो प्रोग्राम अटेंड करा सांगा आणि आपण तो प्रोग्राम अटेंड करा. आणि उद्या संध्याकाळी 8 वाजता श्री अशोक चौधरी आज जे आपल्या ग्रुपवर आहेत त्यांचंही एक प्रकारचं अनुभव शेअरिंग आहे. शून्यापासून व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल ते शेअरिंग करणार आहेत. आणि भुसावळच्या 2 महिला आहेत, मंगला पाटील आणि रेखा चौधरी, ह्याही आपल्या स्वतःचा व्यवसाय कसा करता याबद्दल ते शेअरिंग करणार आहे. तर मुख्य सांगायचा उद्देश असा की श्री हर्षल राणे हे केवळ बोलत नाही, ते कार्य करतात. समाजामध्ये ते लोकांना मदत करतात आणि युवकांनाही मदत करतात आणि अभिनय कार्यामध्ये, अभिनय कौशल्यामध्ये ते करिअर कसं घडू शकतं याबद्दल ते सातत्याने जीव तोडून कार्य करतात. मी त्यांचं अभिनंदन करतो. आपला कार्यक्रम संपायच्या दिशेला येत आहेत. कोणाला 1 मिनिट काही मांडायचं असेल तर मांडू शकतात. मला मांडायचं सर. बोला. तर आजच्या सभेमध्ये श्री अशोक चौधरी, सुरेश महाराज आणि श्री शरद नेमाडे, प्रभाकर सर यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याबद्दल मला थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं आहे. संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी
आपल्या समाजाचं एक अधिवेशन झालं होतं 6 फेब्रुवारी 2016ला. त्यामध्ये आमच्या मंडळातर्फे मुद्दा मांडण्यात आला होता की प्रत्येक बाथरूम मंडळामध्ये दर शनिवार आणि रविवार या दिवशी संस्कार वर्ग घ्यावे, आणि तो मुद्दा सर्वानुमते मंजूर झाला. आणि त्यानुसार आम्ही पुणे येथे लेवा बाथरूम मंडळामध्ये संस्कार वर्ग सुरू केले. म्हणून त्याची सगळी ग्रंथही आमच्याकडे आहे. कसे करावे, त्याच्यामध्ये कोणकोणते मंत्र असावेत, कोणकोणत्या पालकांच्या सूचना असाव्या, कोणकोणत्या काय काय विद्यार्थ्यांना शिकवावं, हे सगळं आमच्याकडे आहे. दुसरं, त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडला होता की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स अँड दुसरं मांडलं होतं वर्ग एक कोणता, व्यायामाचा वर्ग. तर आमच्या मंत्रिमंडळाने दोन्ही एक्झिक्यूट केले होते. आणि आमच्याकडे जागा नसून सुद्धा इतरांची जागा घेऊन आम्ही हे सगळे कार्यक्रम मोफत राबवत होतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर मोफत, प्राणायाम योगासन केंद्र मोफत, आणि आमची संख्या पण चांगली झाली होती. जास्तीत जास्त संख्या जी होती ती होती सॉफ्टवेअर इंजिनियरची. ते खूप यायचे, पण फार दुःखाची बाब त्याच्यामध्ये अशी होती की लेवा पाटीलच कमी होते, बाकीचे जास्त यायचे. हरकत नाही, कोणीतरी यायचे. आणि तिसरं, सुरेश महाराजांनी जे सांगितलं की बाबा समाज सुधारण्यासाठी काय करावे, तर यासाठीच आपण हा जो सेवक संघटन उभं करतो आहे, त्यांना प्रशिक्षण देऊन समाजासाठी कार्य कसं करावं याचं मोटिवेशन आपण त्यांना देणार आहोत. आणि ते ट्रेनिंग जर त्यांना व्यवस्थित मिळालं, दररोज ते जर एकत्र आले आणि त्यांनी ते ट्रेनिंग घेतलं, तर मला पूर्ण विश्वास आहे की जसं हर्षल जावडे काम करतो तसेच ते सुद्धा आपल्या समाजासाठी 100% काम करतील. आणि अजून एक प्रशिक्षणासाठी प्रभात सरांनी एक संस्था सांगितली होती, प्रयास नावाची संस्था आहे, अमरावतीला आहे. आणि जे सावजी सर आहे ते खूप छान ट्रेनिंग देतात. निश्चितच आपण ट्रेनिंगसाठी त्यांची मदत घेऊ, पण ट्रेनिंगचं सिलेबस सुद्धा आपण काढू शकतो, असं काही नाही. हे सगळे मुद्दे विचारात घेतले तर निश्चितच आपली संस्था खूप छान होईल असं मला वाटते. आज जी चर्चा झाली त्यानुसार मला असं वाटते की नुसतं बोलून न दाखवता 3 मुद्दे मी मानतो. उत्कट आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून, विचारांची पारदर्शकता ठेवून, कार्यकर्त्यांची अविचल निष्ठा ठेवून, ह्या तिन्ही गुण जर आपण निर्माण केले तर होऊ घातलेलं संघटन नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटते. धन्यवाद सर. धन्यवाद. श्री अविनाश चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं म्हणणं मांडावं. प्रवीण चौधरी सर. हा, प्रवीण चौधरी, श्री प्रवीण चौधरी. हो, तुमच्या सचिव. सर, मला ती प्रार्थनेचं जे ते खडसे काकांनी सांगितलं ना सुरुवातीला, की प्रार्थनेने सुरुवात झाली पाहिजे दिवसाची. तर आपलं जीवन जोडीदार निवडतानाचा कार्यशाळा भाग 1, भाग 2, भाग 3च्या वेळेस पोलवरती एक विश्व प्रार्थना लावलेली होती तुम्हीच. बरोबर आहे. की त्याच्यामध्ये मला सगळ्यांकरता काम करण्याकरता बळ दे वगैरे वगैरेच्या अर्थाची ती होती. मला वाटतं आपल्या ह्या जे काही मिटिंगा होत आहेत याची सुद्धा सुरुवात त्या तशा प्रार्थनेनं झाली तर चांगली होईल. काय हरकत नाही. गुड सजेशन. कारण त्या प्रार्थनेचा उद्देश एकच आहे की स्वतःचं एक आत्मिक बळ वाढवायचं, की मी हे काम करायला समर्थ होईल वगैरे या अर्थाची. तर आपल्या प्रत्येकामध्ये ती भावना जास्त अजून दृढ होत जाईल. संस्कारांच्या बाबतीत सगळ्यांनी बरंच चांगलं मांडलंय. तर संस्कारांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक अशी मला वाटते की मुळात ही आई वडिलांपासून मुलांपर्यंत जाते. समाजाने आपण त्याला फक्त वळण देऊ शकतो. म्हणजे दगडात मूर्ती आहे, ती मूर्ती आपण बाहेर काढू शकतो, पण ती मुळात ती मूर्ती टाकायची किंवा मूर्ती सुरुवात करायची ही आई वडिलांपासून होते. आई वडील जर सोशल असतील, शेजाऱ्यांच्या मदतीला धावून जात असतील किंवा कोणाबद्दल सहानुभूतीने विचार करतील, तर त्या मुलांमध्ये ती प्रवृत्ती वाढत जाते. ती प्रवृत्ती आजकाल आपल्या समाजातही कुठेतरी कमी होत गेलेली आहे. त्यामुळेही आपल्या याच्यामध्ये आपल्याला या संस्कारांवरती विचार करायची वेळ आज आलेली आहे. याकरता मी गेल्या वर्षाचं एक उदाहरण देईल, गावाकडे घडलेलं, स्वतः लाईव्ह मी बघितलंय. लग्न कार्याच्या वेळेस मुलं बाहेर कुठेतरी जात होती, तर अशी चर्चा चालू होती. तर नाही ते पोर राहिले, ते लागतच आता, त्याच्याशिवाय पोरं कामच नाही करत. अरे तू हे बोलतोय, पण तू अभि तर पोऱ्या तिथं जायचं बसलाय. आता हे संस्कार कुठून येणार सर?
संस्कार म्हणतो आपण, तर हे संस्कार आपल्याला घरापासून सुरुवात करावे लागतील. त्या संस्कारांना पैलू पाडायचं काम आपल्यासारख्या आपल्या सगळ्या मंडळांसारख्या संस्था त्यात आपण करू शकू. पैलू पाडायचं काम आपण करू शकू, पण संस्कार हे तिथून आले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. अजून एक शेअर कराविषयी वाटतंय. आज एक बातमी ऐकली मी याच्यामध्ये 8 वाजता एबीपी माझावरती, की फक्त शेअर करतोय, त्याबद्दल वेगवेगळे मतं असू शकतील किंवा काही असू शकतील. ब्राह्मण महासंघाने पुण्याच्या जनता सहकारी बँकेबरोबर एक करार केलेला आहे की जे आर्थिक संकटामध्ये आता लोक आलेले आहेत त्यांच्या समाजाचे, त्या समाजाच्या लोकांना आर्थिक संकटातून सावरण्याकरता विनाविलंब विना चौकशी त्वरित 50,000 रुपयाचं मुदत कर्ज पर्सनल लोन म्हणून त्यांना मिळवून देण्याकरता त्या ब्राह्मण महासंघाने त्यांच्याशी करार केलेला आहे बँकेशी. आणि त्या बँकेच्याच अधिकाऱ्याने बातमीत पुढे सांगितलंय की ब्राह्मण समाजच नाही तर इतर समाजही असे करू शकतो. आपल्या समाजातही भरपूर असे काही लोक आहेत की ज्यांना खरोखर अशा मदतीची गरज आहे. अर्थात त्यांच्याकरता कुठली तरी संस्था किंवा कुठलं तरी आपला तर महासंघ नाही, पण अशी संस्था वगैरे असेल, असे कुठल्या बँकेबरोबर आपल्या संघटने बोलून जर केलं तर आपल्या लोकांना अशी मदत करता येऊ शकते असं. कारण जर ब्राह्मण महासंघासारखे लोक असं करू शकतात तर आपण निश्चितच करू शकतो. चालेल, थँक्यू सर. मला एवढंच सांगायचं, एवढ्याच गोष्टी शेअर करायच्या होत्या. सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. हॅलो, बोला. हा, संस्काराच्या संदर्भामध्ये एक मुद्दा मला मांडायचा होता. बालपणापासून मुलांच्या मनावर वैज्ञानिक संस्कार होणं फार गरजेचं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये बालपणापासून तर अगदी मरेपर्यंत अनेक प्रकारच्या लहान मोठ्या समस्या येतात, कुटुंबामध्ये येतात, समाजामध्ये येतात. आणि या समस्यांना वैज्ञानिक उत्तर शोधण्याऐवजी बऱ्याच वेळेला तंत्र मंत्र कर्मकांड याचा आधार घेतला जातो. या दृष्टीनं जर लहानपणापासून वैज्ञानिक तथ्य मुलांसमोर पण हे काय माहितीये का, भीतीचाच प्रकार जास्त आहे. हा, भीती असेल, पण लहानपणापासून जर हा संस्कार दिला गेला तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे वैफल्य प्रौढ झाल्यावर माणसांच्या मनामध्ये समाजातील नागरिकांच्या मनामध्ये येतं ते कमी होऊ शकतं. आणि म्हणून मागे किंवा अजूनही तो उपक्रम एक सुरू आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे हा कार्यक्रम सुरू आहे. पण तालुका स्तरापासून जर आपण सुरुवात केली तर मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं आरोग्यदायी वातावरण हे समाजामध्ये होऊ शकेल. आजकाल आपण बघतो की मानसोपचार तज्ज्ञांची संख्याही वाढते आहे, गरजही वाढते आहे. त्याच्या मागचं जर आपण एक कारण बघितलं तर आपण अजूनही विचाराची दिशा ही विज्ञाननिष्ठ ठेवत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून या विज्ञाननिष्ठतेचा पाठपुरावा आपल्याला कसा करता येईल, आध्यात्मिक संस्काराबरोबर वैज्ञानिक संस्कार सुद्धा हे तितकेच महत्वाचे आहेत. आणि म्हणून हे वैज्ञानिक संस्कार कार्यकारण भावाच्या दृष्टीनं समर्थपणे हे विद्यार्थ्यांसमोर ठेवले जावेत असं मला वाटतं. आभारी आहे. धन्यवाद. आपण व्यक्त मत केलं, मत जे काही स्पष्ट केलं ते फार महत्वाचं आहे. आणि आपण पुढच्या मीटिंग पासून ह्या दृष्टीने विचार करायचा आणि बोलायचा की मी काय करणार आहे, काय मी काय केलंय. आणि मत मांडण्यापेक्षा अनुभव मांडण्याचा आपण प्रयत्न केला पुढच्या मीटिंग पासून तर अधिक चांगला. उज्ज्वला ताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी. नमस्कार प्रथमतः सर्वांना. मी एक आई आहे आणि सर्वच जण म्हणतात की आई जे संस्कार करते तेच खरं मूळ संस्कार असतात. तर हे निश्चितच खरं आहे, यात काही वादच नाही. मी माझं वैयक्तिक मत आणि माझा स्वतःचा अनुभव सांगते की माझा मुलगा लहान होता, म्हणजे सुरुवातीला तो बोलायला लागला त्यावेळेपासून मी त्याला म्हणजे आपले काय जे स्तोत्र, आध्यात्मिक स्तोत्र जे होते, शुभंकरोती म्हणा किंवा गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष स्तोत्र आणि काय जे स्तोत्र आहेत ते मी त्याच्यासोबत मी बोलायचे. म्हणजे मी म्हणायची, त्याला तर वाचता येत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं, पण मी म्हणायचे ते ऐकून ऐकून त्याचे सर्व पाठांतर झाले आणि तो तेव्हापासून ते म्हणायला लागला. तर अशा प्रकारे प्रत्येक आईने जर का
कुठली जेवणाची म्हणा, आध्यात्मिक म्हणा, हे लहानपणापासूनच त्याच्यावर जर का रुजवायला सुरुवात केली तर ते अतिशय दृढ होतात. तसं जेवणाचं सुद्धा मी लहानपणापासून काय केलं की एक मला पण काही काही गोष्ट माझं लग्न झाल्यानंतर, आता अर्थातच एक फॅमिली, डिफरंट फॅमिलीमध्ये आपण जातो तेव्हा त्यांची वेगळे काही आवड निवड असते, आपली आई वडिलांकडची आवड निवड वेगळी असते, चव वगैरे. पण ती मी पण कॉम्प्रोमाइज केली आणि मग मी एक ठरवलं की बाबा एक जेवण तयार झाल्यानंतर जेव्हा आपण परमेश्वराला नैवेद्य दाखवतो त्यानंतर त्या ताटात जे काही असेल ते प्रत्येकाने सेवन करायचं, एक नैवेद्याचं ताट म्हणून. आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप चांगला झाला. त्यामुळे मला सुद्धा सर्व खायला मिळालं आणि माझ्या परिवाराला सुद्धा. म्हणजे मी सांगेल की मला दही आवडत नव्हतं, पण माझ्या नवऱ्याला दही फार आवडत होतं आणि त्यामुळे म्हणजे आम्ही दोघांना एकमेकांचं आवड निवड एकमेकांमध्ये शेअर करता आली. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या मुलाला पण लहानपणापासून त्या सर्व सवयी लागल्या चांगल्या पद्धतीने सर्व भाज्या खाण्याच्या. आज रोजी माझा अनुभव असं सांगते की माझ्या बहिणी ज्या आहेत त्या सुटीच्या वेळेला त्यांच्या मुलांना माझ्याकडे कशासाठी पाठवतात तर सर्व भाजी खाण्याला तो यायला पाहिजे म्हणून. पण हे इतकं सोपं नसतं की हे 10 दिवसात किंवा 15 दिवसात आपण मुलांवरती लादू शकत नाही. हे कायमस्वरूपी लहानपणापासूनच आईने ताटात घेतलं तीच गोष्टी मुलांना खाऊ घातली तर कदाचित हे सहज शक्य होतं. सर माझा हा वैयक्तिक अनुभव आहे आणि आज सर्वजण आईच्या बाबतीत बोलत होते म्हणून मी हा थोडासा शेअर केला. धन्यवाद. धन्यवाद ताई. उज्ज्वलाताई पाटील ह्या कल्याणला असतात, त्या ऍडव्होकेट आहेत आणि त्या वेळोवेळी आपल्या समाजकार्यामध्ये सहभाग देत असतात. श्री किरण चौधरी यांचा माईक अनम्यूट आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी. श्री किरण चौधरी लेवाशक्ती मासिकाचे संपादक आहे आणि ते वेगळ्या प्रकारे तिथल्या स्थानिक मंडळातही कार्यशील आहेत. कार्यकारिणीमध्ये त्यांनी बरंचसं कार्य केलंय. श्री किरण चौधरी. सर आजचा विषय संस्कार आणि आपला एक काही किंवा यंग एकत्र यायला हवा हा मोठा विषय आहे. खरंच संस्कार तर हे खरंच लहान मुलावरती केलेच गेले पाहिजे, यात काही विषयच नाही. पण मोठ्यांना आपण जे म्हणतो की बाबा सर्वांचं म्हणणं पडतं की पालकांना द्यायला पाहिजे, मुलांना द्यायला पाहिजे. पण मला तरी असं वाटतं की एक 25 ते 35 वयातील जे मुलं आहे यांच्याशी आपण कधी संगमत राहून त्यांच्याशी चर्चा केली आणि यांच्याशी आपण चर्चा करून यांना एकत्र येण्यासाठी कधी केलं आणि सेवा द्यायचं म्हटलं तर सेवा काय दिली पाहिजे, सेवेचा अर्थ काय आहे. सेवा म्हणजे आपल्या समाजातील माणसाला एकमेकाला मदत करणे, ती कशा पद्धतीने पण केली तर ती सेवाच बोलली जायला पाहिजे. आणि ती सेवा ह्या 25 ते 35 एज वयातील मुलांना कधी आपण समजवण्याचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिक त्यांच्या मुलांवरती संस्कार होतील, मुलांवरती ती सेवा करण्याची पद्धत तयार होईल. तर कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. आपण म्हणतोय पालकांना करायचं का मुलांना करायचं, हा एक जो विषय हा कधी न संपणारा विषय. पण 25 ते 35 एज मधील मुलं जे त्यांना कधी आपण सेवा काय असते ही रुजवण्याचा प्रयत्न केला ना तर मला वाटतं की ऑटोमॅटिक त्यांच्या मुलांवरती संस्कार तिथून ती पिढी चालू होईल आणि त्यांना आपल्याला असं हे मंथन करण्याची वेळ नाही येणार किंवा आपण पालकांना संस्कार द्यायचे का मुलांना द्यायचे. मला एवढंच म्हणायचं सर, बाकी बस. धन्यवाद. धन्यवाद. तर किरण चौधरी जी भूमिका मांडली की मंडळांनी सहभाग घ्यायला पाहिजे, मंडळांनी स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून कार्य करायला पाहिजे. विशेषतः जे काही युवा कार्यकर्ते त्यांनी सहभाग दिला तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनाला, फॅमिली जीवनाला त्याला निश्चितच फायदा होईल. बोला आता आपण या ज्या तिन्ही कार्यशाळा घेतल्या खूपच यशस्वी झाल्या, कारण आपण समाज विकास या विषयावर चर्चा केली. खूप लोकांनी आपली मतं वेगवेगळ्या पैलूवर मांडलेली आहेत. आपल्या एका कार्यक्रमामध्ये असं ठरलं होतं की बाबा लेवा व्हॉलंटियर्स असे काही यावे की ज्यांनी ही धुरा पुढे न्यावी. त्यात एकदा चर्चा पण झाली होती की फक्त सिनियर लोक यांनी मार्गदर्शक या भूमिकेवर राहावं आणि त्याच्यानंतर तरुणांनी एकत्र यावं. आता याला कुठेतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. आता पुण्यामध्येही लेवा व्हॉलंटियर जे आहे, किरण चौधरी, आशिष पाटील वगैरे हे काही लोक एकत्र आलेले आहे आणि यांनी हे काम करायला सुरुवात केलेली आहे. यांचं काम जे आहे खूप निस्वार्थीपणे स्वतःहून, म्हणजे जे आपण व्हॉलंटियर म्हणतो, स्वयंसेवक म्हणतो, तसे स्वयं पुढे येऊन सेवा करणारे ही लोक झालेली आहेत. आता यांचं काम जे आहे
ते समाजात कुठेही जर काही मदत लागत असेल तर तिथे ते जातात, आपापल्या परीने मदत करतात. आपल्या परीने मदत करत असतानाच अजून जर कुठल्या रेफरन्सने कोणाच्या माहितीतून अजून काही मदत होत असेल तर ती सुद्धा द्यायचा प्रयत्न करतात. आता या ग्रुप बरोबर म्हणजे माझं सजेशन देतो मी, कारण ह्या चर्चा आपण करतोय, लोकांचे खूप व्ह्यू चांगले आहेत, चांगले झालेले आहेत. प्रत्येकाला मनात वाटतं आहे की बाबा समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आता हे व्हायच्या विषयावरही चर्चा केलेली भरपूर आहे. आपण 3 दिवसाचा जर इन्फरन्स काढला तर 50 तरी आपण पॉइंट काढू शकतो. लग्न असू दे, संस्कार असू दे, काय वाटेल त्या गोष्टी असतील. तर याच्यासाठी ही सुरुवात होणं गरजेचं आहे. तर माझं एक अशी सूचना सगळ्या तरुण वर्गाला आहे 35च्या आतल्या, की त्यांनी या लेवा व्हॉलंटिअरवर जॉईन व्हावं, हे काम चालू करावं. कुठेतरी चालू राहायलाच पाहिजे, व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे आपल्या चर्चा चालू राहतील. या प्रत्येक याला व्यवस्थापनाशिवाय मार्ग दिसणार नाहीये. म्हणजे तुम्ही घटना करा, नको करा, काही करू नका, पण तुम्हाला एक ग्रुप, त्याची काहीतरी डिसिप्लिन, त्याच्या सिस्टीम, वर्किंग स्टाईल ही पाहिजे. संपर्क कोणाशी करायचा आहे, केलेल्या गोष्टीचं रेकॉर्ड ठेवणारी लोक पाहिजेत. मला पुढे काय काम करायचं ते पाहिजेत. मला आज माझी पुण्यातली लोक आहे, उद्या मुंबईचे, मला उद्या जळगाव, मलकापूरची लोक जोडायची आहेत. तर त्यांच्याशी कोण संपर्क साधणार आहेत. या लोकांनी परत सुदैवाने आता डिजिटल कम्युनिकेशनद्वारे प्रत्येकाला जोडणं शक्य होतं. आणि या पिरियडमध्ये लक्षात आले की लोक आपापला कन्व्हिनियंट वेळ एकमेकाला कनेक्ट करून त्यावेळेला भेटतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर ही सुरुवात डॉक्टर महाजन हे करत आहेत, करत राहणार आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करतोय, करत राहणार आहे. पण जी काही कामाची सुरुवात व्हायला पाहिजे, जे काही व्हॉलंटिअर ग्रुप तयार व्हायला पाहिजे, ते कोणीतरी पुढे आल्याशिवाय होणार नाहीयेत. खूप लोकांनी सांगितलं की प्रत्येकाने योगदान द्यायला पाहिजे, माझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे, मी हे करणार आहे, ते करणार आहे. हे कुठेतरी कन्सॉलिडेट व्हायला पाहिजे. 3 दिवस आपण 50, 60, 70 लोक येतो आहेत, चर्चा करतो आहेत. तर माझं नम्र आणि प्रामाणिक सूचना आहे की हा जो लेवा व्हॉलंटिअर ग्रुप आहे, जो खरोखर इन्स्पायर्ड आहे, स्वतः आत्मीयतेने येऊन पुढे काम करतोय, यांना तुम्ही लगेच जॉईन व्हा. त्यांचा अजिबात हट्ट नाहीये की माझी संघटना असावी, माझ्याकडे कोणीतरी साहेब असावं किंवा कोणी काही, ऍब्सोल्युटली त्यांच्या मनात नाहीये. फक्त समाजाची कामं करायची. मी त्यांना फक्त काय सांगितलेलं होतं, ज्यांनी माझ्याशी ज्यावेळेला चर्चा केली की बाबा आता हे जे समाजातले विषय आम्ही चर्चा करतोय, हे समाजाविषयी आज मी जसं म्हटलं की 50 विषय तरी लिहिले जातील, तर यातले कुठले तरी 3 विषय स्पेसिफिकली घ्यायचे. 3 विषयावर सविस्तर चर्चा करायची आणि त्याचा कृती आराखडा तयार करायचा. आणि या व्हॉलंटिअर लोकांनी यायचं, किंवा भोळे सर, मी, पिंपळे साहेब किंवा खडसे सर किंवा महाजन सर, हे सगळे लोक त्यांच्या याच्याप्रमाणे करायला तयार आहेत. त्यांचं म्हणणं आहे ते योग्य आहे की तरुण मुलांनी त्यांच्या याच्यातही राहायचं, संघटनात राहायचं, आम्हाला पाहिजे त्यावेळेला ते विचारतील. पण या लोकांना तुम्ही प्रोत्साहन द्या, यांना कोणीतरी जॉईन व्हा आणि हे काम चालू ठेवा. त्यांनी आतापर्यंत खूप काही चांगली कामं केलेली मी ऐकलेली आहे त्यांच्याकडून. त्यामुळे ही सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे. आज चर्चा सत्र क्रमांक 3, 4, 5, 6 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर, जानेवारी, पुढे काही नाही. असंख्य विषय, लग्नापासून, डायव्हर्स पासून, संस्कार विचार सांगितलं तर आता आपल्या ग्रुपमध्ये कमीत कमी 100 लोकांनी ऍडवाइजेस दिलेले आहेत. पण हे कोणी एक्झिक्यूट करायचे, हे जे ऍडवाइजेस आहे मी कोणीतरी कंपाईल करायचे. आणि हे प्रत्येकाला गोष्टी वेगवेगळ्या असतात, याला स्टँडर्डाइज फॉर्म लावतात. आणि तुम्ही मनाचे श्लोक म्हटले, ते मनाचे श्लोक आहेच ना, प्रत्येक मुलाला ते आहे. त्याच्यासाठी काहीतरी एक ब्राह्मणाला वेगळं, याला वेगळं, असं कोणालाही काही नाहीये. आणि हे जे आपण आता म्हटलो की बाबा हे फायनान्शियल असिस्टन्स वगैरे, या गोष्टी आहे ना, खूप चांगल्या आहेत. आम्ही खूप वर्षापासून प्रयत्न करतोय की लोकांनी एक काहीतरी कॉर्पस गोळा करावा. आम्ही या फील्डमध्ये मी खूप वर्ष अनुभव घेतलेला आहे की आपण माझ्या प्रत्येक याच्यामध्ये लोकांचे विषय चालतात. मारवाडी लोक कसे करतात, सिंधी लोक कसे करतात, गुजराती लोक कसे करतात. अरे पण त्यांची संघटना अशी आहे, त्यांना मदत करणारी लोक आहेत, त्यांच्याकडे कॉर्पस आहे. जो कॉर्पस दिला जातो तो प्रामाणिकपणे लोक परत करतात, त्याच्यामध्ये भर घालतात. तर ह्या गोष्टी खूप आहेत.
जर लिहून काढायच्या म्हटल्या तर आपल्या सगळ्या लोकांनी लिहून काढले तर एक मोठा महाभारत तयार होईल. फक्त कुठेतरी चालू व्हायला पाहिजे. आणि मला असं दिसलेलं आहे की लेवा व्हॉलंटियर मुलं जी आहेत ही खरोखर चांगलं काम करतायत. प्रत्येक भागातल्या लोकांनी त्यांना हळूहळू जॉईन व्हा. मी त्यांनाही सांगतो, परत किरण आहे तिथे, पवन आहे इथे, हर्षल तिथून जॉईन व्हायला तयार आहेत. या पोरांनी हे कामं चालू ठेवावी, पण त्याच्या सगळ्यांच्या नोंदी पाहिजे, कामाची दिशा पाहिजे, काय काम करायचं ते सगळं तयार पाहिजे. कुठेतरी सुरुवात व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. आता शेवटचे 2 व्यक्ती बोलतील, मग आपण प्रोग्राम संपवू. मला माझी विनंती आहे की आपण थोडक्यात बोला. श्री जनार्दन जंगले सर हे कुर्ल्याला राहतात. बऱ्याच वर्षापासून ते समाजकार्यामध्ये आहेत आणि त्यांनी समाजाच्या बाहेरही बरंच कार्य केलेलं आहे. त्यांना मी विनंती करतो थोडक्यात त्यांनी त्यांचे विचार मांडावे. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी जनार्दन जंगले. मी फक्त एकच मुद्दा मांडतो आहे की जे आता एकाने कोणीतरी विषय काढला की गावाकडे कशा प्रकारे तरुणांवर संस्कार आहे, लग्न कार्य असेल तर ते कशा प्रकारे व्यसनाधीन होतात. तर हा जो विषय आहे हे असं का झालं की गावामध्ये जास्त तरुण 25 ते 35 वयोगटातील जास्त तरुण बेरोजगार आहेत. आणि ते बेरोजगारचं कारण म्हणजे एक तर अज्ञान आहे, त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्याच्यामध्ये महत्वाचं असं कारण आहे की आता जे सध्या आपल्या भारतामध्ये विषय चर्चेला जातो आहे की आपण लेवा समाज आहोत आणि आपण ओबीसी मध्ये येतो. आणि ओबीसी मध्ये जो क्रायसिस सुरू आहे, ओबीसी मध्ये नाही, ओबीसीवर जो अन्याय होतो आहे, त्या अन्यायामध्ये आपण लेवा पाटीदार हा एक घटक आहे. पण मी स्वतः त्या ओबीसी चळवळीमध्ये सुद्धा मी काम करतो. पण आपल्या समाजामध्ये ही जी चळवळ आहे या चळवळीमध्ये दुर्लक्ष केलं जातं. किंबहुना आपल्या लोकांना असं वाटतं की आम्ही आता शिकलोय, आम्हाला या आरक्षणाची गरज काय. पण गावाकडे एवढे मोठे बेरोजगारी आहे, त्यांना खूप गरज आहे. आणि त्यामुळे आता जे क्रायसिस सुरू आहे, सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे, 11,000 आपले डॉक्टर जे ओबीसी जे आहेत, डॉक्टरच्या जागा हिरावून घेतलेल्या आहेत. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की हा जो एक अतिशय सामाजिक विषय आहे बेरोजगारीचा, त्यासाठी हा जो क्रायसिस आहे त्या ओबीसी चळवळीमध्ये सुद्धा समाजाने या आपले सगळे मुद्दे मला मान्य आहेत आणि त्याबरोबर मी एक सेवक म्हणून सुद्धा काम करणार आहे. पण हा जो मुद्दा आहे या मुद्द्याच्या संदर्भात सुद्धा आपण इतर ओबीसी समाजाबरोबर येऊन त्या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण 4 मुद्दे मांडले. सर, आम्हाला सुचवायचं आहे की उद्योग व्यवसाय विकास या निमित्ताने आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता गेल्या 8 रविवारपासून कार्यक्रम घेत आहोत. युवांमध्ये उद्योग आणि व्यवसाय याबाबतची भूमिका परिपक्व व्हावी, याबाबत आवड वाढावी म्हणून दर रविवारला 8 वाजता आपण कार्यक्रम घेतो. ती लिंक आपल्याला मिळालेली असेल. ती लिंक आपण जास्तीत जास्त युवकांना द्या आणि या कार्यक्रमाला यायला त्यांना आमंत्रण द्या आणि त्यांचा फॉलोअप द्या, त्यांचा फीडबॅक द्या. आपण त्याप्रमाणे हे कार्यक्रम आणखी त्यांच्या दृष्टीने पूरक कसे होतील याचा निश्चितच विचार करू. आजची ही जी आपण मीटिंग घेतली ही निश्चितच उपयुक्त आहे आणि या शकतो. पण हे मीटिंग पुढे नेण्यासाठी आपल्याला जी गरज आहे ती गरज म्हणजे आपल्याला कार्यामध्ये झोकून द्यायचं आहे, कार्याला दिशा द्यायची आहे, कार्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि हा आपला जो अनुभव आहे तो आपण पुढच्या मीटिंगला शेअर करूया की आपल्याला काय काय जे थोडंफार केलं. खूप मोठं करण्याची गरज नाही. कोणताही मोठा प्रवास हा एक पाऊल टाकल्याने सुरू होतो. तसंच आपण जो वेगळा प्रवास करणार आहोत आपल्या जीवनासाठी, आपल्या समाजासाठी, तर एक एक पाऊल आपण टाकूया आणि पुढच्या वेळेस आपण जे काही थोडंफार कार्य करू स्वतःच्या घरामध्ये, स्वतःच्या शेजारी पाजारी किंवा स्वतःच्या मुलांसाठी, सहकाऱ्यांसाठी, तो अनुभव निश्चितच आपण मांडूया आणि या कार्याला दिशा देऊया. आणि निश्चितच पुढच्या वेळेस काहीतरी आपल्याला पुस्तकीच्या स्वरूपात नाही दिलं तर ते काही 4-5 पेजेसच्या स्वरूपात काहीतरी गाईडलाईन्स देता येतील आणि आपण आपली जे काही स्वतःची काही मतं असतात ती व्हॉट्सअपवर पाठवत चला आणि आपण त्या पद्धतीने कार्य करू. आणि चौधरी सरांनी जे काही म्हटलं ते फार महत्वाचं आहे की आपण स्वतःहून जॉईन व्हा, वाट पाहू नका कोणी म्हणेल. आणि आपल्याला काही अडचणी असेल, काही कळत नसेल तर किंवा संपर्काचा काही त्रास होत असेल तर आपण निश्चितच माझे संपर्क साधू शकता, चौधरी सरांशी संपर्क साधू शकता, पिंपळे सरांशी किंवा कृष्णाजी खडसे यांचे संपर्क किंवा के.जी. भोडे आहेत मुंबईला यांचे संपर्क शकता. बरे आपण सर्व स्वमोटिवेटेड आहे, स्वयं मोटिवेटेड आहे, ऑटोमॅटिक आहे, ऑटोनॉमस आहे. आपल्याला नियंत्रणाची गरज नाहीये पण गाईडलाईन्सची गरज आहे. ही गाईडलाईन्स वेळोवेळी आपल्याला मिळत राहील.
आणि आपल्याला आणखी काही चौकशी करायची असते कृष्णाजी खडसे यांच्याकडे जो कार्यक्रम तयार आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं वेळोवेळी माहिती करून घ्या. आपण सर्व इथे आलात, सहकार्य दिलं आणि आपला फार व्हॅल्युएबल वेळ दिला, आपलं मत मांडलं, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. आणि परत आपण भेटत राहू. पुढच्या शनिवारला परत आपण या निमित्ताने भेटू आणि वेगळ्या प्रकारचं जग अनुभवूया, वेगळ्या प्रकारचं स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट इतरांशी शेअर करूया. आतापर्यंत आपण कधी त्या प्लॅटफॉर्मवर बोललो नाही की जे विचार व्यक्त करू शकण्याची आपली हिंमत झाली नाही, काय विचार करू शकण्याचा जो आनंद मिळाला नाही, तो आनंद आता आपण अधिकाधिक मिळवूया. धन्यवाद. गुड नाईट टू एव्हरीबडी. शुभरजनी. धन्यवाद.